नमस्कार मित्रमंडळी, आज आपला सुसंवादचा 9वा भाग आहे आणि हा 9वा भाग मी माझा विद्यार्थी मित्र सहकारी नवनीत कुलकर्णी याला अर्पण करतोय। 2-3 दिवसापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्या आत्म्याची ईश्वर शांती देव। नवनीत 15-20 वर्षापूर्वी माझ्याकडं माझी पुस्तकं वाचून भेटायला आला आणि त्याच वेळेला माझ्याकडे एक फोन चालू होता की मला काही पुस्तकं हवी होती। ते शांतपणे त्यांनी ऐकला तो आणि नंतर ज्या वेळेला भेटायला आला त्यावेळेला मी जे दुसऱ्या व्यक्तीला सांगत होतो की मला ही पुस्तकं हवी आहेत, ती पुस्तकं घेऊन तो आला होता की सर ही दादरच्या दुकानांमध्ये मला मिळाली आणि इथून पुढे तुम्हाला जी पुस्तकं हवी आहेत ती तुम्ही मला सांगत चला। आणि त्यांनी भरपूर पुस्तकं मला आणून दिली आणि त्याच्यामुळं माझा पुस्तकांचा शोध बराच कमी झाला। सातवळेकरांचे ग्रंथ ज्या वेळेला मिळत नव्हते त्यावेळेला गुजरातमध्ये पारडीला जाऊन, वलसाड किंवा सुरतच्या आसपास ती जागा आहे, तिथं जाऊन त्यांनी सातवळेकरांची सर्व पुस्तकं आणून दिली होती। माझ्यासमोरच इथं ते गठ्ठे पडलेले आहेत। त्याची आठवण कायमची राहील। त्याच्यावरती त्याच्या आजोबांचा संस्कार होता। आजोबांनी स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये सावंतवाडीच्या तिथं 8-10 किलोमीटरवरती त्याचं गाव आहे, तर तिथं त्यांनी पाणवठे खुले करणं किंवा विधवा विवाहाला घरापासून सुरुवात करणं अशा आजोबांच्या बऱ्याच कामांच्या बाबतीत तो सांगत असे आणि त्याच्यावरती चांगला परिणाम होता। दादरचा यज्ञाचा कार्यक्रम किंवा इतर जे कार्यक्रम असायचे तो ते प्रदीप बेंडे, सतीश कामत, मिसेस कामत आणि दोषे मॅडम हे सगळेजण पाहत होते आणि त्याच्यामुळं जवळजवळ 10-12 वर्ष त्यांनी तो कार्यक्रम व्यवस्थित हँडल केला होता। तर त्याच्या स्मृतीला हा अर्पण आहे कार्यक्रमाचा। आणि त्यांनी जे पहिलं पुस्तक मला आणून दिलं होतं ते होतं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं मराठी सत्तेचा उत्कर्ष। आणि त्या ग्रंथाची 1897च्या दरम्यान मला वाटतं त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं। त्याच्यानंतर मराठी आवृत्त्या निघाल्या आणि नंतरच्या आवृत्तीमध्ये न्यायमूर्ती काशीनाथ तेलंग यांनी 17 सप्टेंबर 1892 साली डेक्कन कॉलेज युनियन पुढं 31 पानांचा प्रबंध वाचला होता। तो प्रबंध आपण आपल्या मागच्या विवेचनाशी संबंधित जोडण्यासाठी म्हणून घेऊया। आणि त्या प्रबंधामध्ये त्यांनी त्या 30 पानांमध्ये पेशवाईच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कार्यक्रम चालू होते, शाहू महाराजांनी 1716 पासून 42वा जो त्यांचा राज्याभिषेक 42वं वर्ष होता आणि तिथून पुढं कशा पद्धतीनं त्यांनी आज्ञापत्र आणि कशा पद्धतीनं सिस्टीम सुरू केली होती, म्हणजे पेशवाईच्या काळाची जी सुरुवात आपण म्हणतो, तर ती कशा पद्धतीनं त्यांनी काम सुरू केलं याच्यावरती त्यांनी लिखाण केलेलं आहे। आणि त्याच्यातच त्यांनी 1800च्या दरम्यान म्हणजे टोकाला गेल्यानंतर 1800 म्हणजे ज्या वेळेला फडणवीस किंवा इतर लोकांचा मृत्यू झालेला असतो आणि त्यावेळेला शनिवार वाड्यावरती एक उदाहरण त्यांनी दिले की एक जिनगर जातीची व्यक्ती स्वतः ब्राह्मण आहे म्हणून तिथं ती नोकरीला लागलेली असते। हे ज्यावेळेला उघड होतं त्यावेळेला त्या व्यक्तीला त्यांनी ते नीच कृत्य उघडकीस आले असं म्हटलेलं आहे आणि त्याला शिक्षा दिली आणि पुणे शहराचं हे केलं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सर्व पुणे शहरास त्यांनी प्रायश्चित्त घेण्याविषयी आज्ञा झाली होती। म्हणजे एक व्यक्ती शनिवारवाड्यात ब्राह्मणेतर काम करत होती तर अख्ख्या पुणे शहरातल्या सर्व ब्राह्मण लोकांना त्यांनी प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं होतं। दुसरी स्टोरी त्यांनी इथं सांगितलेली आहे की त्र्यंबकेश्वर मुक्कामी सदाशिवराव भाऊचे होते, तर ते सिंहस्थ पर्वणी म्हणजे कुंभमेळ्याला त्र्यंबकेश्वरला गेले होते आणि तिथं गिरी आणि पुरी ह्या 2 पंथांची आपापसात वाद सुरू होता की पहिल्यांदा आंघोळ कोणी करायची त्या याच्यामध्ये आपण म्हणतो तसं कुंडामध्ये किंवा नदीमध्ये असेल ते। मग शेवटी सदाशिवराव भाऊ काय करतात की दोन्ही पक्षाकडील महंतांचे हात धरून कुशावर्त तीर्थात बुडी मारतात। खरं तर हे उजव्या हाताला कुणी डाव्या हाताला कुणी हा पुन्हा वाद तिथं झाला नाही हे आपलं नशीब समजायचं, पण आपल्या कर्मकांडाच्या याच्यामध्ये आपण किती टोकाला गेलो होतो ह्याचं हे एक उदाहरण म्हणून न्यायमूर्ती तेलंग यांनी इथं हे केलेलं आहे। अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह करत त्यांनी एक दीपिका आजीबाईंनी सांगितलंय
गोपिका आजीबाई म्हणजे ज्याला आपण बाळाजी बाजीराव नानासाहेबांच्या पत्नी ज्या होत्या त्या आपल्या नातवाला सांगतात की माधवराया स्नानसंध्येकडे फार लक्ष घालतोस, इतकी उपयोगी नाही. तिकडला वेळ जरा कमी कर. वाड्यातील उपाध्ये घरच्या देवाची पूजा करतातच, तू पूजा केली पाहिजे असे नाही. नुसते तुळशीपत्र देवावर घातले म्हणजे अशा पद्धतीनं जास्त कर्मकांडामध्ये अडकू नका असं सांगणाऱ्या गोपिकाबाई. आणि पुढं मग त्यांनी सांगितलं की ब्राह्मणांच्या मध्ये अज्ञानाचा कहर कसा झाला होता. आणि त्यांनी परशुराम भाऊ पटवर्धनांच्या मृत्यूबद्दल सांगितलेलं आहे की परशुराम भाऊंचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे जे कारकून होते नारोहरी करंदीकर म्हणून, त्यांच्या मनात आलं की त्यांचा अंत्यविधी हा ज्याला आपण म्हणतो मंत्रविधी करून व्यवस्थित झाला पाहिजे. म्हणून ते काय करतात की आसपासच्या गावातले जोशी ब्राह्मण ते शोधतात, पण त्यांना कोणीही व्यवस्थित ब्राह्मण मिळत नाही. आणि शेवटी त्यांचं प्रेताचं दहन कुठल्याही मंत्राशिवाय त्यांना करावं लागतं. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय की शाहू महाराज किंवा पहिले बाजीराव ज्यांना महापुरुष समजत होते ते धावडशीचे, सातारा जिल्ह्यामध्ये सातारच्या जवळच आहे ते धावडशी गाव. तिथं ब्रह्मेंद्र स्वामी म्हणून जे स्वामी संत होते त्यांच्या मृत्यूनंतर बेसिकली एक प्रथा म्हणजे अशी असते की एखाद्या साधूचा संताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं मस्तक शंखाने फोडायचं असतं. तर ते गडबडीत ते स्मशानभूमीत ते गेल्यानंतर त्यांच्या अंत्यविधी किंवा इतर झाल्यानंतर नेमकं हे राहतं. आणि शाहू महाराजांनी मग त्या पुरोहितांना विचारतं की तुम्ही सर्व यथाविधी व्यवस्थित केले का. तर ते म्हटले हो झाले. मग ते म्हणतात की हा शंखाने जे मस्तक फोडायचं असतं तो विधी केला का. मग ते म्हणतात नाही, आमच्या ग्रंथामध्ये ती माहिती होती परंतु आम्ही ती विसरून गेलो आणि आमची ही चूक झाली. म्हणजे अशा पद्धतीनं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोकांचं नॉलेज कसं कमी होतं हे त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढं असंच मग बालविवाह कसे झाले तर त्यांनी सांगितलंय की बाळाजी बाजीरावांचं ते 9 वर्षाचं असताना लग्न झाले, विश्वासरावाचं लग्न 8व्या वर्षी झाले, थोरले माधवराव 8व्या-9व्या वर्षी झाले. त्याच्यानंतर इतर हे जे आहेत नाना फडणवीस त्यांचं 10 वर्षाचं असताना झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 10-11 वर्षाच्या आतमध्येच मुलांची लग्न त्यावेळेला कशी होत होती ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ही मुंबईमध्ये जी एशियाटिक लायब्ररी आहे, आपण तिला रॉयल एशियाटिक सोसायटी म्हटलं जातं, तर तिच्यामध्ये 30 जून 1900 साली त्यांनी एक ग्रंथ म्हणजे प्रबंध वाचला होता. तो जो 45 पानांचा आहे. 110 वर्ष म्हणजे 1708 पासून 1816-17 पर्यंत 110 वर्षाच्या आसपास पेशव्यांच्या रोजनाम्यातील थोडीशी माहिती रोजनिशीतली अशा याच्याखाली त्यांनी हे केलेलं आहे. आणि मग त्याच्यात ते माहिती देतात की शाहू महाराजांनी मृत्यूपत्र केलं होतं आणि इथून पुढे माझ्या मृत्यूनंतर पेशव्यांनीच सर्व राज्यकारभार पाहावा, फक्त महाराजांचे नाव म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी कायमचं चालू ठेवलं पाहिजे. आणि पुढं शाहू महाराजांनी दत्तक घेतलेले जे हे असतात वंशज रामराजे, तर तेही ते कबूल करतात. आणि हळूहळू मग सातारच्या गादीचं महत्त्व कमी कमी होत जातं आणि पेशव्यांचं महत्त्व वाढत जातं. आणि त्याचं रूपांतर अशा पद्धतीनं होतं की वेगवेगळ्या जातींचे गट तयार होतात. मग राघोबादादाच्या पाठीशी देशस्थ आपण म्हणतो ते राहतात, कोकणस्थ नाना फडणवीसाच्या मागे राहतात. मग जे ॲक्च्युली पहिल्या स्वातंत्र्य युद्धाच्या दरम्यान जे गुजरात, माळवा, बुंदेलखंड, राजपुताना, दिल्ली, बंगाल, ओरिसा, नागपूर या प्रांतामध्ये किंवा बडोदे, ग्वाल्हेर, इंदूर, धार, नागपूर अशा ठिकाणी ज्यांनी पराक्रम गाजवले होते ती सगळीची मराठा किंवा इतर जातीतली बहुजनांती किंवा ब्राह्मणेतर लोक होती त्यांना बाजूला केलं जाऊ लागलं. आणि मग नंतर इतर लोकांचा म्हणजे ब्राह्मण लोकांचा जास्त भरणा व्हायला लागला आणि तो गोंधळ कसा होता, मग रमणे कसे डेव्हलप होत गेले हे त्यांनी याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पुढं त्यांनी चर्चा करत करत, कारण हा 45 पानांचा प्रबंध आहे आणि त्याच्यात चर्चा करताना शेवटी ते आलेले आहेत की वेडगळ समजुती त्या काळात कशा होत्या, पेशवाईच्या काळातले जे वेडगळ समजुती होत्या. तर त्या रोजनिशीमध्ये त्यांनी जे माहिती मिळवली ती त्यांनी एकत्रित करायचा प्रयत्न केलाय की आपल्या शत्रूचा नैनाट व्हावा म्हणून कित्येक चेटकी लोक भूते, केते, संबंध, मुंजा इत्यादी
अदृश्य व्यक्तींचं आश्रय करून त्याच्याकरवी शत्रूस पीडा करतात अशा समजुतीने ही पिशाचे काढून टाकण्याकरता कायदे केले होते असे आम्ही वर एके ठिकाणी म्हटलंच आहे. शकून, प्रश्न, भविष्य यावर 18 पगड जातीचा पूर्ण विश्वास असे. एका विद्यार्थ्याने आपली जीवा कापून टाकली होती म्हणजे देवाला प्रसन्न करण्यासाठी. दुसऱ्या एका गुजराती भक्ताने आपला शिरच्छेद केला होता. मग भूकंप झाल्यानंतर पंचमहाभूत रागवलेली आहे, त्याची शांती केली पाहिजे, किंवा एक किल्ल्याला थोडी भेग पडली तर तो किल्ला पूर्ण हे झाला म्हणजे वापरण्यास योग्य नाही अशा पद्धतीनं सांगितलं. त्याच्यानंतर एका गावामध्ये एका जागीरदाराच्या याच्यामध्ये एक गाव असं होतं की त्याला वाटलं की तिथं पिशाची बाधा झाली, म्हणून तो मग पेशव्यांना पत्र लिहितो की हे सरकारच जमा करा गाव आणि त्याच्या बदल्यात मला दुसरं गाव द्या. त्याच्यानंतर पुढची नोंद अशी आहे की त्र्यंबकेश्वर येथे एका देवीच्या मंदिरामध्ये बकऱ्याचं म्हणजे रेडा बळी दिला जात होतं देवीच्या यात्रेमध्ये वगैरे. ती प्रथा बंद झाली होती. मग तिथल्या ब्राह्मण व्यक्तींनी तो अर्ज केला आणि ती प्रथा पुन्हा सुरू करायला लावली होती. मग पंढरपूरला विठोबाच्या मूर्तीवर एक पाल पडली तर हा दोष हे करण्यासाठी पुन्हा शांती केली होती. नंतर कसाई लोकांना गायी विकण्यास बंदी केल्यानंतर त्यावेळच्या मुसलमानांना कडक शिक्षा केली, तर त्याचबरोबर ब्राह्मणाने गायीची शेपूट तोडली म्हणून त्याला पण कैद भोगावी लागली होती. म्हणजे यज्ञ, याग, दिवस, आठवडे, महिने असे चालणारी कर्म त्यावेळेला भरपूर सुरू होती. पुणे शहरामध्ये 1810 ते 1811 या एका वर्षातल्या नोंदीमध्ये 250 देवळांचा जो सगळा हे होता खर्च होता तो पेशव्यांच्या याच्यातून म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सरकारी याच्यातून केला जात होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मंदिरांच्या नोंदी दिलेल्या आहेत की रामाची 18 देवालय, हनुमानाची 52 देवालय, विष्णूची 9, विठोबाची 34, बालकृष्णाची 12, म्हणजे रामकृष्ण अवतारांची 73 देवालय होते. ब्राह्मणांचे पूज्य दैवत म्हणजे महादेव त्याची 40 व गणपतीची 36 देवालय होती. आणि मग मूळची जी देवांची जी होती ती 32, देवींची देवळे 10 आणि मुसलमान दर्गे म्हणजे हिंदू लोकांना पण पूज्य असणारे मुसलमानांचे काही दर्गे असतात ना, तर त्याची संख्या त्यांनी 10 सांगितलेली आहे. आणि मग अशा पद्धतीनं त्यावेळेला जो एक धार्मिक कारभार चालू होता आणि त्याच्यामुळे जे नुकसान होत गेलं होतं. आणि मग पुढं त्यांनी डिस्कस केलेलं आहे की जातीचा प्रश्न आहे. मग सोनार आणि जोशी म्हणजे हा मागचा पूर्ण चॅप्टर्स आपण त्यावेळेला मागच्या वेळेला डिस्कस केलेलं आहे की कशी भांडणं. दुसरं एक भांडण होतं की जे मागच्या वेळेला नव्हतं. कुंभार आणि सुतार यांच्यामध्ये कुंभारांचे म्हणणे की नवरा नवरीची वरात आपण घोड्यावरून काढणार, त्यात सुतारांनी अडथळा केला. ती गोष्ट सरकारपर्यंत जाऊन कुंभारातर्फे निकाल लागला. परत दुसरं आहे रस्त्यावर मिरवीत जाण्याचा हक्क कासारांना नाही अशी लिंगायत लोकांची तक्रार होती. म्हणजे अशा पद्धतीनं एकमेकाला अडवून करणं अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं. आणि नंतर शेवटी कन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो, महादेव गोविंद रानडे यांनी ह्या 45 पानांचा जो त्यांचा प्रबंध होता त्याचं कन्क्लुजन करताना ते म्हटले की आता महात्मा शिवाजी किंवा अकबर यांच्या अंगच्या श्रेष्ठ मुत्सद्दीपणाची पेशवाईमध्ये उणीव होती. पेशवाई नाशक बीजे पेशवाईतच रुजलेली होती. शिवाजी महाराजांचे उदात्त राजधोरण जेव्हा पेशव्यांनी सोडले व इंग्लिशांसारख्या बलिष्ठ शत्रूबरोबर जीवनार्थ कलहाची वेळ आली तेव्हाच पेशवाई ठार बुडणार अशी चिन्हे दिसू लागली. ह्या सर्व गोष्टी खऱ्या, पण राज्य केल्या मुदतीत पेशव्यांनी शहाणपणाने व प्रामाणिकपणाने कारभार केला एवढे खरे. आपापल्या कलहात आपापसात कलह लागून सार्वजनिक शांततेत जेव्हा बिघाड झाला तेवढा काळ मात्र वर्जा केला पाहिजे. जातीचे वर्चस्व, ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व याविषयीच्या गुप्त समजुती बाहेर पडू लागल्या व याबरोबरच उदात्त सुधारणा म्हणजे काय हे समजण्याचा, सुधारलेल्या कला व शास्त्रे शिकण्याचा, उदार सामाजिक नीती व आपल्याहून जास्त पवित्र असा धर्म यापासून फायदे काय आहेत हे समजून घेण्याचा कंटाळाही हळूहळू शिरू लागला. हे श्रेष्ठतर आचरण आम्हास अवगत झाले नाही, म्हणूनच बाह्य शक्तीचा आमच्यावर परिणाम होण्यापूर्वीच आमचा सर्वस्वी नाश झाला होता. आमचा मागला इतिहास अवलोकन करणाऱ्यास हा धडा शिकवण्याकरता हा निबंध लिहिला आहे. तो धडा हाच या आमच्या सर्व ग्रंथकर्त्यांनी व कायदेपटूंनी हा धडा लक्षात ठेवून त्यापासून फायदा करून घेतला तर आजच्या निबंधाचे श्रम सापडले जसे समजता येईल. म्हणजे हाऊस डिवायडेड इटसेल्फ कॅनॉट स्टँड असं जे म्हटलं जातं तशा पद्धतीनं त्या काळामध्ये जे आपापसातली सुंदोपसंधी आणि भांडणं सुरू झाली तर ते कसं टोकाला गेलं होतं. तर पुढं असं मी माझ्या संस्कारवेदमध्ये जे भाग घेतलेला आहे त्याच्यात म्हणतोय
की पेशव्यांकडे जमा होणारा सारा शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल केलेला असे. पेशव्यांचे एक अधिकारी व त्यांचा दत्तक पुत्र अमृतराव यांनी मागितलेली रक्कम दिली नाही तर त्या शेतकऱ्याच्या अंगावर उकळते तेल ओतण्यापासून गरम तव्यावर उभे करण्यासारख्या शिक्षा दिल्या जात होत्या. त्यांना तक्तात पीडित शेतकऱ्यांच्या पाठीवर अमानुषपणे मोठमोठे दगड ठेवण्यात येत, उणवे करून त्यांच्या नाकाखाली मिरचीची धुरी देत त्यांच्या कानात बेंबीत बंदुकीची दारू भरून उडवीत. कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यासह मुले मुली सुद्धा वेठबिगारासाठी वापरली जात. इतर जातींना म्हणजे ज्या नागवंशी किंवा शूरवीर अशा महार महांग या जाती होत्या, त्यांना गळ्यात थुंकण्यासाठी मडकेवर रस्त्यावर उमटलेले पायाचे ठसे पुसण्यासाठी कमरेला झाडाची किंवा काट्याची फांदी आणि दिवसाच फक्त त्यांनी मध्यान्हीच्या वेळेला पुण्यातून चालायचं रस्त्यावरून वगैरे असं म्हटले. त्या काळातल्या समजुती अशा होत्या की पुस्तकाच्या मलपृष्ठावरील चामड्याला स्पर्श झाला तर विटाळ समजला जाईल. छापील कागद शिवणे अपवित्र धर्मबाह्य वर्तन समजले. म्हणूनच आपण आजही काही पोथ्या सुट्ट्या पानांचे जे बघतो ती त्यातली एक पद्धत होती. मग शाईचा विटाळ, दप्तराचा विटाळ, मुलांनी शाळेत आले की दप्तर कोपऱ्यात ठेवायचे, इतर मुलांचे स्पर्श झाले असतील म्हणून आंघोळ करायची. तसेच मुलींना शिक्षण घेतले तर त्यांचे डोळे जातील, त्यांना वेड लागेल, त्या मृत्यू पावतील, अशा वावड्या उठवल्या जात. अशा भोंगळपणामुळेच शाक्तपंथी लोक देवदेवतांची नग्नपणे पूजा करतात वगैरे. आणि असं बरंच मग ज्याचं विकृत स्वरूप निर्माण झालेलं त्याचं ते वर्णन आहे. 13 सप्टेंबर 1843 साली एक श्रीपद शेषाद्री पळ्ळीकर म्हणून एक देशस्थ ब्राह्मण मुलगा आहे. तो ख्रिस्ती धर्म स्वीकारतो. कोर्टात प्रकरण जातं. त्याला मग कोर्ट माघारी आईवडिलांच्या ताब्यात देतात. मग त्याला पुन्हा धर्मात घ्यायचं तर त्यावेळेला महाराष्ट्रातल्या किंवा याच्यातल्या ब्राह्मणांनी नकार दिला विधी करण्यासाठी. मग काशीच्या ब्राह्मणांच्याकडून तो करून घेतला गेला. त्याच्यानंतर 1847 शेषाद्री प्रकरणानंतर 5 वर्षांनी काही ब्राह्मणांनी अस्पृश्य बाईशी शरीर संबंध ठेवले म्हणून मोठी दक्षिणा घेऊन एका ब्राह्मणाला शुद्ध करून घेतले होते. या प्रकरणात ज्या ब्राह्मणांना दक्षिणेचा वाटा मिळाला नाही त्यांनी चिडून जाऊन त्या दक्षिणा घेणाऱ्या ब्राह्मणाला भरपूर त्रास दिला. म्हणजे ते प्रकरणाची नोंद होणे एवढा त्रास त्या लोकांनी दिला होता. मग कलकत्त्यामधल्या 1851 एक गोष्ट आहे की अभक्ष म्हणजे मांसाहार केल्यामुळं एका व्यक्तीला म्हणजे ब्राह्मण वर्गातल्या व्यक्तीला एकत्र बैठक बोलवून त्याला जातीत कसं घ्यायचं तर त्यांनी शेकड्याने गायी दान द्यायच्या हे ठरल्यानंतर त्याला सोडलं जातं. मग महात्मा फुलेंचा जो विचार आहे म्हणजे महात्मा फुले असतील, सयाजीराव गायकवाड असतील, शाहू महाराज असतील, यांचं काम एवढं मोठं आहे की त्याच्यासाठी आपल्याला एक दिवस नंतर आपण त्याच्यावर चर्चाच करणार आहोत. पण महारमांगांसाठी ज्या शाळा त्यांनी सुरू केल्या होत्या त्यात लोकहितवादी देशमुख महिन्याला ₹1 तर नामांकित पुढारी कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि टिळकांचे गुरु केरो लक्ष्मण छत्रे हे महिन्याला 4 आणे देणगी देत होते. परत एक पुढची माहिती अशी आहे, रेव्हरंड आदम व्हाईट एका शाळेला भेट देतात. त्यावेळेला ब्राह्मण शिक्षकाच्या टेबलावर एक छडी आणि काही ढेकूळ पडलेले असतात. तर ते विचार छडी कशासाठी तर ते म्हणतात की छडी ही ब्राह्मण मुलाला मी मारतो आणि ढेकळाने मी अस्पृश्य मुलाला मारतो, कारण मी जर छडीनं त्यांना मारलं तर ते छडीला विटाळ होईल म्हणून. मग पुढं एक प्रकरण येतं 28 जानेवारी 1866 की पांडुरंग विनायक करमरकर यांचा पुनर्विवाह प्रभाकर परांजपे यांच्या वेणुबाई या विधवा मुलीशी होतो. आणि मग निमंत्रक म्हणून गोपाळराव देशमुख, विष्णुशास्त्री पंडित आणि हा सगळे एकत्र. आणि मग न्यायनिवाडा कसा करायचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की आक्षेप घेतल्यानंतर ते निर्णय देण्यासाठी रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांना जज म्हणून बसवायचं होतं. पण ते सारस्वत असल्यामुळं पुन्हा त्यांना नकार दिला की तुम्ही अध्यक्ष होऊ शकत नाही याचं. मग फुलेंनी 1868 साली एक पाण्याचा हौद घराजवळ होता तो अस्पृश्यांसाठी ओपन केला. आणि त्यावेळेला त्यांचं एक वाक्य फेमस होतं की ब्राह्मण हे बंधू आहेत परंतु त्यांच्या दुष्कृत्यामुळे त्यांना बंधू म्हणण्यास आम्हाला लाज वाटते. जरी त्यांनी पूर्वी शूद्रांचा छळ केला आहे तरी त्यांना आपण बंधू म्हणायला तयार आहोत, मात्र त्यांना आजपासून आपल्या वर्तनातील स्वार्थी हेतू टाकून दिला पाहिजे. पुढे लोकहितवादींचे एक उदाहरण दिलं जातं की त्यांचा मुलगा इंग्लंडला शिकायला जातो आणि म्हणून मग इथं त्यांनी धर्मबाह्य वर्तन केलं म्हणून प्रायश्चित्त घ्यावं लागतं. मग इंग्लंडला एका चौकशी समिती पुढं साक्ष देण्यासाठी आर्थिक व्यवहारातली साक्ष त्यांना द्यायची होती तर त्यांनी नकार दिला, कारण आल्यानंतर इथं आपल्याला पुन्हा ग्रामन्याला सामोरं जावं लागेल म्हणून ते नकार देतात. 1875 साली न्यायमूर्ती रानडे आर्य समाजाचे संस्थापक जे आहेत दयानंद सरस्वती यांना म्हणजे महात्मा फुले आणि रानडे दोघंही त्यांना पुण्यास बोलवतात. तिथं त्यांचं व्याख्यान ठरवतात आणि सप्टेंबर 75 मध्ये त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढायचं ठरवतात. म्हणजे कर्मठ लोक होती त्यांनी गाढवाला एका गर्भदानंद नाव दिलं
आणि त्याला हार घालून त्या वरातीला अडवं जायचा प्रयत्न केला. मग पोलिसांची मदत घेऊन फुले, रानडे आणि ते सगळं हाणून पाडलं प्रकरण. आणि अशा पद्धतीनं भरपूर त्यावेळेला घटना घडत होत्या. 1920 सालाला आपण येऊया. का मधला जो काळ आहे तो कोल्हापूर वर्सेस पुणे असा बराच चालू होता. म्हणजे शाहू महाराजांची एंट्री तिथे येते आणि तो काळ आणि त्याच्यानंतरचा जो हळूहळू सरफेसवरती येतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1920 साली ते हळूहळू सरफेसवरती यायला सुरुवात होते. आणि 21 मार्च 1920ला दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची कोल्हापूर संस्थानात माणगाव येथे परिषद भरलेली असते. या परिषदेत अध्यक्षस्थानी हे असतात आपले शाहू महाराज, राजर्षी. ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब हे तुमचा उद्धार केल्याशिवाय कधी राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होते. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांची एंट्री हळूहळू समाजकारणामध्ये होत गेली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी दिलेले जे वेगवेगळे लढे आहे, मग तो महाड येथील चौदार तळ्यावरचा जो लढा आहे आणि त्या तळ्यावरती ओंजळपर पाणी पिल्यानंतर त्यांचे हजारो अन्वयी त्यांच्याबरोबर होतात, तेही पाणी पितात आणि ते माघारी पुन्हा शिबिराकडे येत असताना त्यांच्यावरती हल्ला केला जातो. भरपूर जखमा होतात लोकांना. त्यांचं शिजवलेलं जे अन्न असतं त्याच्यात माती कालवली जाते, ती उधळून टाकली जातात. आणि दुसऱ्या दिवशी 21 मार्चला ब्राह्मणांनी त्यावेळेचं शास्त्रोक्त विधी करून बाटलेले तळे शुद्ध केले. म्हणजे गोमय, गाईचं शेण, मूत्र आणि इतर जे काही पदार्थ पंचगव्य तयार करून ते त्यांनी शुद्ध केलं. आणि अशा पद्धतीनं 25 डिसेंबर 27ला विषमतेची शिकवणूक देणारे मनुस्मृतीचं बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते त्यांनी दहन केलं होतं. त्याच्यानंतर 22 मार्च 28ला दामोदर हॉलमध्ये मुंबईतला जो आहे परळचा, तर त्यांच्या संघाच्या वतीने 500 महाराजांचे व्रतबंध पंडित पालये शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली केलं होतं. 8 एप्रिल 28 रोजी लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत यांनी समाज समता संघाची शाखा लोकमान्य टिळकांच्या घरी म्हणजेच गायकवाडवाड्यात आंबेडकरांसह अनेक स्पृश्य अस्पृश्य लोकांना उपस्थित ठेवून तो एक कार्यक्रम तिथे आयोजित केला होता. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या याच्या हे होतात. म्हणजे पुढची एक तुम्हाला सांगून ठेवतो. 23 ऑक्टोबर 29 रोजी स्टार्ट कमिटी समोर बरोबर डॉक्टर आंबेडकर बेळगाव, नाशिक, खानदेशातील दौऱ्यावर असताना चाळीसगाव येथे अस्पृश्यांच्या वस्तीत टांगा नेणार नाही म्हणून तो टांगेवाला सांगतो. मग एका अस्पृश्य व्यक्तीनंच टांगा चालवायचं ठरवल्यानंतर बाबासाहेब त्या टांग्यात बसतात आणि त्या टांग्यातून तो उधळला गेला टांगा आणि त्याच्यातून ते पडतात आणि त्यांचा पाय मोडला जातो, फ्रॅक्चर होतो आणि नंतर 3-4 महिने त्यांना जायबंदी होऊन पडून राहावं लागतं. पुढं नाशिकचा जो काळाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह आहे त्यावेळेला भाऊराव गायकवाड, अमृतराव रणखांबे आणि इतर त्यांचे सहकारी होते. तर तो नाशिकच्या मंदिराचा जो सत्याग्रह असतो त्यावेळेला एक घटना घडते की 1 एप्रिल 30 रोजी एक समझोता झालेला असतो की रामनवमीला म्हणजे 9 एप्रिल 30 रोजी रामाचं रथ स्पृश्य अस्पृश्यांनी एकत्र ओढायचं ठरवलं. डॉक्टर आंबेडकर आपल्या सहकार्यासह तिथे हजर झाले, परंतु अस्पृश्यांनी रथाला हात लावण्यापूर्वीच नियोजित कटानुसार स्पृश्यांनी तो रथ दुसरीकडे पळविला आणि आंबेडकरांसह सर्वांवर सवर्णांनी दगडफेक केली. त्यात स्वतः आंबेडकर, भार कद्रेवार, पाना राजभोज व अनेक सत्याग्रही जखमी झाले. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या हालचाली झाल्या. आणि मग एक वेळ अशी येते की 13 ऑक्टोबर 1935ला नाशिकमध्ये येवल्याच्या तिथं ते म्हणतात की माझ्या दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू म्हणून मी जन्माला आलो. ही उणीव दूर करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही, परंतु अस्पृश्य म्हणून मला भोगाव्या लागणाऱ्या अपमानास्पद नियमापुढे वाकण्याचे, नाकारण्याचे, हिंदू धर्माचा त्याग करण्याचे माझ्या स्वाधीनच आहे. मी असे जाहीरपणे निक्षून सांगतो की मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि पुढं मग अशा पद्धतीनं त्यांचं आपण म्हणतो की त्यांचे विचार बदलत जातात. पण ते विचारांची शृंखला कशी बदलत जाते तर माझ्याकडे ग्रंथ आहे रत्नाकर गणवीर यांचा बहिष्कृत भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्फुटलेख असं ते ग्रंथात आहे. त्या ग्रंथामध्ये जवळजवळ 145 छोट्या छोट्या स्फुटलेखांचा संग्रह आहे. आणि 3 एप्रिल 27 ते 3/2/28 पर्यंत आजकालचे प्रश्न खाली त्यांनी 70 हेडिंग्स खाली काही लिखाण केलेलं आहे बाबासाहेबांनी. त्या अंकांमध्ये जवळजवळ 24 अंक आहेत ते. आणि 16/11/28 ते 15/11/29 पर्यंत 22 अंकात 75 हेडिंग खाली प्रासंगिक विचार या हेडिंग खाली लिखाण केलेलं आहे. आता आपण काय करू, त्यातले काही निवडक जे आपण म्हणतो की त्यावेळेला ज्या घटना घडत होत्या म्हणजे 1927, 28, 29 आणि त्याला त्याच्या पाठीमागचा असणारा जो काही संदर्भ आहे तो आपण जर समजून घ्यायला सुरुवात केली
तर इथे एक आहे 27 सालच्या अंकामध्ये त्यांनी तंगड्या गळ्यात आल्या ह्या चॅप्टरखाली श्रीम माटे आणि दाते या दोघांच्या वरती त्यांनी थोडासा हल्ला केलेला आहे की जे महाडचं 14 तळ्याचं जे काय सत्याग्रह होतं आणि त्याच्यामध्ये दलितांना मारहाण झालीच नाही असं श्रीम माटे आणि दाते या दोघांचं म्हणणं आहे असं इथं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यात ते कसं चुकीचं बोलले हे त्यांनी पुराव्यासहित सिद्ध करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि मग ते सांगतात की माटे असं म्हणतात की केसरीमध्ये असं त्यांनी लिखाण केलेलं आहे, अस्पृश्यता निवारक मंडळाच्या माटे मास्तरांनी व हिंदू महासभेच्या दात्यांनी चौकशी करून जी माहिती केसरीला पुरवली तीवरून केसरी म्हणतो की मारामारीत ब्राह्मणेतरांनीच भाग घेतला होता. शेठजी भटजींनी मारामारीत भाग तर घेतला नाहीच, पण अस्पृश्यांना सभेच्या कामी तसेच मारामारीनंतर मदतच केली. वास्तव शेठजी भटजींना शिव्याशाप देणाऱ्या अस्पृश्यांनी आपली दिशाभूल होऊ नये असा केसरीचा पुख्तपणाचा सल्ला आहे. मग त्यावेळेला ते काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब की शेठजी भटजींना जबाबदार धरण्यात आम्ही दिशाभूल करीत आहोत असे आम्हास मुळीच वाटत नाही, परंतु शेठजी भटजींनी मारामारीत भाग घेतला नसून फक्त ब्राह्मणेतरांनीच भाग घेतला होता हे खोटे विधान जरी खरे मानले तरी त्याबद्दल केसरीने काय सांगितले आहे? ब्राह्मणेतरांची कान उघडणी केली आहे किंवा अस्पृश्यता निवारणात एखादा उपाय सुचवला आहे का? मुळीच नाही. एवढ्या मोठ्या प्रश्नावर लिहिताना केसरीसारख्या पत्राने लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावायचे पाहिजे होते, परंतु ते तसं करत नाहीत. अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत साऊथ आफ्रिकेतील गोऱ्या लोकांना अस्पृश्यता निवारणाची जितकी कळकळ आहे त्याहून जास्त कळकळ केसरीला नाही. दोघांनाही अस्पृश्यता घालवायला नको, उलट आल्यास्वार्थी धोरणाचा एक कारण म्हणून तिची होईल तेवढी तितकी जोपासना करण्याकडे यांचे लक्ष देते. हिंदी लोकांनी समान हक्क मागितले की साऊथ आफ्रिकेतील गोऱ्या लोकांनी अस्पृश्यतेच्या अन्यायाचं घोडे दामटलेच, तसेच ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणाशी समान हक्क मागितले. केसरीने तुम्ही अस्पृश्यांना विरोध करता, मग तुम्हाला आमच्या बरोबरीने हक्क मागण्याचा काय अधिकार असा प्रश्न केला. म्हणजे अशा पद्धतीनं माटे श्रीमा माटेंना खरं तर दलित मित्र म्हटलं जात होतं, पण हे बघितल्यानंतर आणि याच्यामध्ये एक प्रश्न दिसतोय की ते मराठ्यांवरती किंवा ब्राह्मणेतरांच्यावरती आळ आणला जातोय. म्हणजे त्यावेळेला सुद्धा काही ब्राह्मण लोकांच्याकडून ब्राह्मणेतर आणि अस्पृश्य यांच्यामध्ये झगडा लावण्याचा जो प्रकार झाला होता तो आपल्याकडं आताही होतो की काय हे काही लोकांशी चर्चा करताना मला जाणवत होतं. मग त्यांनी एक आठवण सांगितलेली आहे की 1919 साली आम्ही ज्यावेळेला मूक नायक पत्र सुरू केले तेव्हा केसरीला आमची जाहिरात फुकट छापा अशी विनंती केली, तेव्हा त्यांनी नकार दिला. तुमचा आकार देतो म्हणजे पैसे देतो असे लिहिल्यानंतर जागा रिकामी नाही म्हणून त्यांनी सांगितलं. तसंच इतकेच नव्हे तर अभिप्राय दिला नाही व परत भेटही दिली नाही. नॉर्मली काय परत भेटीचा प्रश्न असा असतो की एखाद्याने पत्र काढलं वर्तमानपत्र तर ते वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये पाठवतात आणि त्यांची एकमेकाला साहचर्य ज्याला आपण म्हणतो एक ब्रदरहुडनेस असतो तर तोही त्यांच्याशी करायला त्यांनी नकार दिला असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढं केले तर काय होऊ शकते ह्या हेडिंगखाली डॉक्टर बाबासाहेबांनी दिवेकर म्हणजे महादेवशास्त्री दिवेकरांचं उदाहरण दिलेलं आहे की ते म्हणतात महादेवशास्त्री दिवेकर की अस्पृश्यांना देवळात व पानवट्यावर घ्यावयास आम्हा ब्राह्मणांना काही हरकत नाही, पण ब्राह्मणेतर लोकांना ते खपत नाही. हिंदू समाजात लोकसंग्रह व्हा म्हणून तर अस्पृश्यांना जवळ करायचं तर त्यांच्यासारख्या अल्पसंख्याक लोकांना जवळ केल्याने ब्राह्मणेतरांसारखे बहुसंख्याक लोक फुटून हिंदू समाजाच्या बाहेर जातील. मग आम्ही अस्पृश्यांना जवळ करून काय करावे? केसरी म्हणतो आम्ही तुम्हा जवळ कराव्यास तयार आहोत. तुमचे शत्रू आहेत ब्राह्मणेतर, त्याच्याशी तुम्ही जे भांडण भांडायचे ते भांडा, आम्हाला काय सांगता. म्हणजे इथं महादेवशास्त्रींचा पण तोच होरा दिसतोय. मग डॉक्टर बाबासाहेब पुढे सांगतात की बदलापूरला ज्यावेळेला एका शिवजयंतीच्या उत्सवाला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं ठरतं आणि पाले शास्त्री म्हणून तिथले जे त्यांचे यजमान असतात तर त्यांच्या घरी त्यांना थांबवायचं होतं, पण मग त्यांना भीती वाटते. ती भीती त्यांनी असं म्हटलेलं आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या आपल्या घरी पाहुणे म्हणून ठेवून घेतल्याने आपल्या भिक्षुकीच्या धंद्यावर काय परिणाम होईल याचा त्यांना पूर्ण अंदाज होता. शिवाय आपले प्रतिस्पर्धी चित्पावून भिक्षुक ब्राह्मणेतरांसारखे ब्राह्मणेतरांसारख्या अडाणी यजमानास तुमचा भिक्षुक भ्रष्ट झाला असे सांगून फितूर करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत हे ते जाणून होतेच. तेव्हा त्यांनी आपल्या 10-20 लोकांच्या यजमानास बोलावले व त्यांच्या पुढे आंबेडकरांचे मी आपल्या घरी आदरातिथ्य केल्यास तुम्हाला काही हरकत आहे का असा प्रश्न मांडला. त्यावेळेस जमलेल्या सर्व ब्राह्मणेतरांनी 10-12 गावातली जी लोक जमली होती त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडे आम्ही, तुम्हाला हरकत नाही तर आम्हालाही नाही असे उत्तर दिले. अशा परी आपल्या अधिकाराचा उपयोग करून एका कर्मठ ब्राह्मणाने
अस्पृश्याबरोबर आपल्या घरी सहभोजन केले व या कामी ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांची समजूत केली तर ब्राह्मणेतर आड येत नाही, तसे सिद्ध करून दाखवले. म्हणजे इथं पुढे ते म्हणतात की छू म्हटल्यानंतर कुत्रा अंगावर सोडला तर तो कुत्रा दोषी ठरतो, पण ते तसं नाही. तो ऍक्च्युली त्या कुत्र्याला कंट्रोल करणारा जो व्यक्ती आहे तो दोषी. म्हणजे आपण म्हणतो नाही की एखाद्याने दगड मारला तर आपण दगडाला परत मारत नाही, ज्या माणसाने तो दगड मारला आपण त्याचा शोध घेत असतो. तर पुढे ते म्हणतात की अस्पृश्य व ब्राह्मणेतर यांच्यात दुही व फूट पडली असता आपल्या अधिकाराचा सदुपयोग करून तो मिटवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ब्राह्मणेतर तुमचे शत्रू आहेत एवढेच दाखवून देण्यापुरते श्रम घेणाऱ्या ब्राह्मण लोकांना अस्पृश्य लोक आपले मित्र म्हणून गणतील असा समज करून घेणे चुकीचं आहे. म्हणजे इथं ते स्पष्टपणे त्यांना सांगतात की तुम्ही असं हे करू नका, गैरसमजात राहू नका की तुम्ही भांडणं लावाल आणि आम्ही आपापसात भांडत बसू. परत त्यांनी नमस्कारातलं ब्राह्मण्य म्हणून एक पुढं पॉईंट लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी नमस्कार आणि हे जे मागं आपण चर्चा केली ना, नमस्कार, दंडवत, जोहार वगैरे, तोच भाग तिथं आलेला आहे. त्याच्यानंतर यासाठी पिनल कोड नसावे काय, त्या प्रकरणाखाली ते एक उदाहरण देतात की काठेवाडामध्ये एक अस्पृश्य जेठालाल गानसूर म्हणून मानसूर म्हणून एक शाळा मास्तर असतात. त्यांची पत्नी आजारी पडते आणि म्हणून काही औषधं लिहून देतात. ते पेशंटला हात लावत नाहीत आणि पेशंट मग काही दिवसानंतर निमोनिया आणि दुसऱ्या दिवशी मरतो. आणि मग इथं डॉक्टर साहेबांचं जे म्हणणं आहे, म्हणजे आपण जे म्हणतो ना की डॉक्टर साहेबांच्या नजरेतून ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांची मल्ली नाती काय, ते कसं बघतायत, ते काय म्हणतायत की गायीसारख्या जनावराचा गळा कापू नका म्हणून हंबरडा फोडणाऱ्या हिंदूंच्या अंतकरणास प्रत्यक्ष डोळ्यासमोर प्राणांतिक स्थितीत असलेल्या एका स्त्रीला पाहून दयेचा करुणेचा लवमात्र पाजर फुटू नये, या मनोवृत्तीसारखी मनोवृत्ती हिंदू जातीखेरीज अन्य कोणत्याच मानव जातीस दिसावायची नाही. याचे कारण अगदी उघड आहे. म्हणजे लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीकडं कोण कसं बघतं आणि त्याचा परिणाम पुढे समाजावरती, देशावरती, संस्कृतीवरती कसा घडतो हे आपण बघत आहोत. आता मदन मोहन मालवीय यांच्याबद्दलचा एक लेख आला, हिंदू महासभा लुळी का पडली. तर पंडित मदन मोहन मालवीय आता 2-3 वर्षापूर्वीच त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. मोठं काम होतं ते. काँग्रेस पक्षाचे ते 4 वेळेला अध्यक्ष होते, हिंदू महासभेचे 3 वेळा अध्यक्ष होते. परत इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते कट्टर सनातनी समजले जात होते. तर त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या व्याह्यानी जी गोष्ट सांगितली होती ती इथं सांगितलेली आहे की त्यांचे व्याही जे आहेत लक्ष्मीकांत भट यांच्या मोठ्या मुलीचा विवाह मदन मोहन मालवीय यांच्या मुलाशी झालेला होता आणि त्यांच्याकडं फारशी श्रीमंती नसल्यामुळं, म्हणजे भट यांच्याकडं त्यांच्या दुसऱ्या मुलीचा विवाह एका बॅरिस्टरशी, पण तो परजातीतला मुलगा आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मिश्र विवाह त्यावेळच्या दृष्टिकोनातून बघायचं तर परजातीचा त्यांना करणं भाग होतं, कारण त्यांच्याकडे एवढा पैसा नव्हता की श्रीमंत जातीतला मुलगा त्यांना बघता येईल वगैरे. आणि मग त्यांचं ते लग्न झाल्यानंतर पंडित मालवीय यांच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्या जातीची सभा भरते यांच्यावरती ग्रामण्य किंवा त्याला आपण म्हणतो ना वाळी टाकण्यासाठी, आणि त्यांना वाळी टाकलं जातं. भट यांच्या आई आजारी पडतात, पण त्यावेळेला सुद्धा सभा भरून मालवीय यांच्या घरी सभा पंचायत बसवतात आणि पुन्हा सांगितलं जातं की कुणी त्यांच्या मृतिकेला अंत्यसंस्काराला जायचं नाही, गेल्यास बहिष्कार होईल. त्यांच्यानंतर त्या भट यांच्या पत्नी त्या आजारी पडल्या काही दिवसानंतर आणि त्यावेळेला सुनबाईला म्हणजे त्या मुलीला पाठवा असं त्यांनी निरोप पाठवलं, पण ते सांगतात आम्ही पाठवणार नाही. आणि तशाच त्या मग त्या आई मुलीची ताटातूट तशीच होते आपण म्हणतो तसं. आणि मग ते हे करतात का कपिलदेव मालवीय आणि सत्यनारायण मालवीय म्हणून दोघं भट यांच्याशी व्यवहार करतात म्हणून त्यांनाही बहिष्कृत केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं मालवीयांसारखी व्यक्ती जिनं एका युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली आहे ती कशा पद्धतीनं वागलेली आहे आणि आंबेडकरांनी त्याची नोट कसं केलेलं आहे हे इथं आलेलं आहे. आता पुढं भांडारकर जे होते रामकृष्ण, म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूट पुण्याची जे ज्यांच्या नावाने स्थापन झालेली आहे ते भांडारकर, त्यांच्या कन्येचा विधवा विवाह त्यावेळेला झालेला असतो आणि नातीचा मुस्लिम विवाह झालेला असतो. आणि मुस्लिम विवाहाला नेहमीप्रमाणे लोकांनी विरोध केल्यानंतर मग आंबेडकर तिथं सांगतात की मिश्र विवाहाचा परिणाम कसा होऊ शकतो. तर ते त्यासाठी उदाहरण अकबराचं देतात की मोगल बादशाहाने हिंदू मुलींशी विवाह केल्याची अनेक उदाहरणे आहेत, परंतु या मिश्र विवाहात मोगल बादशाहच हिंदू झाले असे म्हणण्यास काही हरकत नाही, कारण वधू पक्षाच्या वरचढपणामुळे
उदारमतवादी अकबर बादशापासून पुढे कोणाची मोगल बादशाची नव्हे, एक कडव्या औरंगजेबाची सुद्धा सुनता झाली नव्हती. असाच परिणाम मालिनीबाईच्या लग्नाचा होणार नाही कशावरून? म्हणजे त्या नातीच्या लग्नात ती हे मुस्लिम होण्याऐवजी कदाचित तेच हिंदू होतील, असं त्यांनी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलेला आहे. आता इथं पुन्हा माट्यांच्या अस्पृश्यता निवारणातील कारस्थान, श्रीम माटेंनी जी अस्पृश्यता निवारण एक समिती केली होती, त्यांनी मंडळ स्थापन केलं होतं, तर त्याच्याबद्दलचा हा लेख आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात की श्रीम माटे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी असतील, म्हणजे ह्या मंडळामध्ये फक्त 2च व्यक्ती होत्या, एक अध्यक्ष आणि एक सेक्रेटरी. तिथं कोणीही सभासद नव्हता, वर्गणीदार नव्हता. आणि हे दोघंच कुठलंही अस्पृश्यांचं मत काय असेल असं समजून ते दोघंच ते हे करायचे, म्हणजे पेपरमध्ये देणं किंवा हे करणं, हे अस्पृश्यांचं मत आहे असंच म्हणायचं. आणि हे आंबेडकरांना कधी आवडलं नव्हतं, कारण आंबेडकरांचं म्हणणं होतं की दलित समाजातल्या लोकांची मतं जर तुम्ही त्यांच्यात जाऊन जर हे करणार नसाल, फायनल करणार नसाल, तर तुमच्या मतांना दलितांची मतं कशी म्हणता येईल? मग ते म्हणतात माटे हे एवढे सवळेग्रस्त आहेत की त्यांनी आपल्या घरातील एका खोलीत अस्पृश्यांच्या स्वागताकारणे निराळीच काढून ठेवली आहे. अस्पृश्यांना आपल्या घरातील दुसऱ्या खोलीत ते कधीच घेऊन जात नाहीत व अस्पृश्य लोक या खोलीत बसले असताना जर एखादा अस्पृश्य पाहुणा आला तर त्याला या अस्पृश्य खोलीत न आणता आपणच बाहेर जाऊन त्यांची मुलाखत घेतात. आमची ही बातमी खोटी असल्यास आम्ही ती परत घेऊ. म्हणजे अस्पृश्यांचं हे जे आहे. मग त्याच्यात ते पुढं म्हणतात की जर स्पृश्य लोकातील स्वार्थ साधू लोक अस्पृश्यांच्या वाटेत जाणार नाही तर त्यांच्यात कधीच फूट पडणार नाही. तर तुम्ही आम्हाला आमची एकी करण्यासाठी आम्हाला हे करा, आमच्यात तुम्ही दुही माजवायचा प्रयत्न करू नका, असं त्यांचं मत आहे. आता एक होळीचा प्रकार जो आहे, इंदोर ग्वाल्हेरमध्ये एक बळहाई समाजातल्या ज्या महिला असायच्या, म्हणजे दलित समाजातल्या महिला, तर त्यांना होळीच्या दिवशी त्यांच्या डोळ्यांना कापड बांधलं जायचं, पट्टी बांधली जायची आणि त्यांची रस्त्यावरून धिंड काढत त्यांना त्यांच्या अंगावरती काय म्हणतो आपण त्याला घाण टाकली जायची. आणि अशा वाईट अवस्थेमध्ये ते हे करायचे. आणि ज्यावेळेला त्या लोकांनी आम्ही असा समारंभ साजरा करण्याने म्हटल्यानंतर त्यांना दाखत बच्चा, हाणामारी किंवा त्यांना गावातून बाहेर काढून टाकणं, अशा पद्धतीनं कसं लोकांना त्रास दिला, मोलमजुरी किंवा हे करणारने, म्हणजे अत्याचार कसा केला जात होता हे सांगितलेलं आहे. पुढे ते सांगतात की मलबार प्रांतामध्ये अस्पृश्य लोकांनी पितळेचे दागिने घातले पाहिजेत असं शिरस्त आहे. त्यांनी सोन्याचे दागिने घातले म्हणून त्यांच्यावरती मोलमजुरी करून देणार नाही किंवा त्यांना परत हे केलं, असं हे केलेलं आहे. आता पुढं प्रबोधनकार ठाकरेंचं आणि त्यांचं थोडंसं दोघांचं बिनसलंय. प्रबोधनकार ठाकरेंचं म्हणणं असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार उग्र भाषेमध्ये किंवा शिवराळ भाषेमध्ये लिहित आहेत, तर त्यांनी ते तसं लिहू नये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही ज्या वेदनेतून गेलेलो आहोत, म्हणजे ते म्हणतात की आम्ही शिवराळपणा करतो, त्यांनी आमच्यावर जो शिवराळपणा असा आरोप किंवा केला आहे तो किती तथ्य हे दुसरीकडे छापलेल्या इतर वर्तमानपत्राचा अभिप्राय वाचनकर्त्यांनी ठरवाय. म्हणजे ते म्हणतात की प्रबोधनकारांनी इतर वर्तमानपत्रांमध्ये आमच्याबद्दल कशी भाषा येते ती बघावी आणि त्यानंतर आमची भाषा कशी आहे ते तुम्ही ठरवा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आम्हाला शेवटी ॲग्रेसिव्ह का व्हावं लागतंय, तर समोरच्याची भाषा तशी आहे. आता त्यांनी इथं पुढचा एक खुदा देखता है म्हणून 15 जुलै 27 अंक, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की खुदा देखता है. लरा पांगरकर म्हणून एक जे आपले वारकरी संप्रदायाच्या याच्यातलं लिखाण भरपूर त्यांनी केलेलं, मी काही ग्रंथ त्यांचे वाचलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल सांगितलं की ते बडोद्याला गेले असता तिथले विनायकराव वाकसकर म्हणून एक कायस्थ प्रभू जातीतले ग्रस्त होते, त्यांच्याकडे ते जेवायला जातात आणि बडोद्याचे प्रोफेसर जोशी आहेत, ते ज्ञानप्रकाशमध्ये ही बातमी प्रसिद्ध करतात. आता गंमत बघा की ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पांगारकरांना आता आपल्यावरती ग्रामन येणार ह्याची भीती वाटायला लागली, कारण ते पुण्यात राहत होते. मग ते सांगतात, ते त्याचं हे कसं करतात की आपण गेलो ते फराळाचे आमंत्रण होते, जेवणाचे नव्हते, आणि जेवणाला निर्लेपाचे पदार्थ चालतात. मग ते काय म्हणतात पुढं की ब्राह्मण पुरुषास स्नान केल्याशिवाय भोजन करणे निषिद्ध आहे, परंतु स्नान वगैरे प्रातर्विधी उरकण्यास वेळ लागल्यास भोजनाच्या रमण्यात रममान होणाऱ्या ब्रह्मवृंदाची उपासमार होऊ नये म्हणून पाण्यात न शिजवलेले पदार्थ व त्यालाच निर्लेपाचे पदार्थ असे म्हणतात. स्नानापूर्वी खाण्याची मुभा शास्त्राने त्यांना ठेवलेली आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एक पळवाट शोधून काढायचं,
ती कशी लोक करत होती त्याचे. आणि मग ते म्हणतात की तुम्हाला जर जेवायला जायचं तर प्रामाणिकपणे तुम्ही मान्य करा, तुम्ही परत त्याच्यावरती खोटं हे कशाला करताय. आणि पुढचा एक चॅप्टर आहे सरलादेवी काय म्हणतात. सरलादेवी चट्टोपाध्याय यांचं दक्षिण हैदराबादमध्ये एका व्याख्यानात त्या सांगतात, मी ब्राह्मण म्हणून जन्माला आले म्हणून मी बाळवडिलांना दोष देणार नाही, पण आमच्या कुळामध्ये दोष कशाचा आहे तर प्रचलित ब्राह्मण जातीतील स्त्री पुरुषास शारीरिक स्वच्छता किंवा बुद्धीचा विकास यातच ब्राह्मण्य आहे अशी जी खोटी शिकवण दिली जाते, तिच्याऐवजी ब्राह्मण्य म्हणजे अस्वच्छतेला प्रेमे करून जवळ करण्याची सहृदयता, अपवित्राला पवित्र करण्याची उत्कंठा आणि असंस्कृताला सुसंस्कृत करून त्याला मनाने बुद्धीने आपल्यासारखा करण्याचा उद्योग अशी शिकवण देणे आवश्यक आहे. आणि समाजाला चालना देण्याचे हे ब्राह्मणाचे कर्तव्य आहे, पण हे ब्राह्मणाच्यातून होत नाही. अशा पद्धतीनं त्यांनी तो भाग हे केलेला आहे. पुढचा जो भाग येतो तो सत्याग्रह व ब्राह्मण. म्हणजे नागपूरच्या घोरपडे म्हणून एक गृहस्थ आहे, त्यांनी पत्र प्रसिद्ध केलं आणि सत्याग्रहात ब्राह्मण व्यक्तींना, म्हणजे हे जे दलितांचा सत्याग्रह चालू होता तर त्या सत्याग्रहामध्ये ब्राह्मण व्यक्तीला परवानगी द्यायची की नाही, तर ते घोरपडे म्हणून पत्र लिहितात आणि ते सांगतात की दिली पाहिजे. तर आंबेडकर पण म्हणतात की ब्राह्मण जातीत जन्मलेल्या कोणीच मनुष्य मनापासून उदारमतवादी असू शकणार नाही असे आमची मनोदेवता आम्हा सांगत नाही. एवढेच नव्हे तर आतापर्यंतचा आमचा तसा अनुभवही नाही. आमच्या कार्याविषयी सहानुभूती बाळगणारे सर्व लोक आम्हाला पाहिजेत, मग ते ब्राह्मण असत किंवा ब्राह्मणेतर असत. आणि मग त्यांनी सांगितले की श्री जवळकरांनी पाठीमागे एकदा त्यांना असं सांगितलं होतं की तुमच्या आंदोलनातले ब्राह्मण लोकांना बाजूला करा, आम्ही तुम्हाला आंदोलनात सहाय्य करतो. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मला त्यांना बाजूला करता येणार नाही, ज्यांना यायचं आहे. एका महिलेनी पत्र लिहिलं होतं, ब्राह्मण महिलेनी, की मला त्या सत्याग्रहात यायचं आहे महाडच्या. त्याच्यावरून ही चर्चा इथं झालेली आहे. पुढचं एक डिस्कशन असं येतं की जे हे आहे त्रावणकोर म्हणून जे दक्षिण भारतातलं जे हे आपण म्हणतो राज्य होतं, तर त्यांनी अस्पृश्यांची रस्ते, देवळे, विहिरी, धर्मशाळा बांधायचं ठरवलं होतं. आणि मग त्यावेळेला आंबेडकर सांगतात की बहिष्कृत लोकांना तुम्ही असं वेगळी जर मंदिरं, विहिरी आणि हे जर काढून दिलं तर अस्पृश्यता जाणार कशी, म्हणजे दोन वेगळे पुन्हा हे तयार होतील, आणि तसं करू नका असं त्यांनी याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे. अमरावतीला परत वराड प्रांतातलं अमरावती ते अंबादेवीचं मंदिर जे आपण म्हणतो तिथं दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला जातो. तर तिथले जे ट्रस्टी आहेत ते सांगतात की काशी, पंढरपूर किंवा इतर मोठ्या देवळात सुद्धा अजूनही प्रघात पडलेल्या नाही अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश द्यायचा, तर आम्हाला कसं देता येईल, आणि म्हणून आम्ही त्यासाठी दिलगीर आहोत. तर त्याच्यानंतर पुढं ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळे विषय असे येतात. मग गणेशोत्सव, आणि त्या गणेशोत्सवामध्ये जे काही घटना घडत असतात आणि त्याच्यामध्ये जो अपमान होत असतो तो भरपूर डिस्कशन केलेला आहे. आणि भेटीबंदी म्हणजे पुढं एक अमरावतीला सांगितलेलं आहे. अमरावतीच्या मंदिरामध्येच ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या मंदिरामध्ये कुठल्या वेळेला अस्पृश्यांना प्रवेश मिळेल, फक्त त्यांनी गाभाऱ्यात यायचं नाही वगैरे, असं एक वेळ वेगळी ठरवली जाते आणि त्याच्यामुळे ती भेटीबंदी सारखंच होतं, त्याला काही अर्थ नाही अशी ती चर्चा झालेली आहे. आता पुढं जर दोनाकडून मार मिळतो तर धर्मांतर बरे नव्हे काय. मग मध्य हिंदू नसतातलं जे राजपुतांना मेघवाल म्हणून जे अस्पृश्य समाजातलं आहे, तर त्यांनी सोन्याचे दागिने घातले म्हणून त्यांना त्यावेळेला लोकांनी त्रास दिलाय. आणि म्हणून मग शेवटी असं जर तुम्ही सतत त्रास देणार असाल तर शेवटी आम्ही धर्मांतर का करू नये, अशा पद्धतीची चर्चा इथं त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर 23/2/27च्या याच्यामध्ये महाडचं जे आपण म्हणतो ना चौदार तळ्याचं जे आंदोलन झालं होतं, तर त्या आंदोलनाच्या अगोदर 27 नोव्हेंबर 1927 रोजी महाड येथील अखिल नागरिकांची सभा श्री वीरेश्वर मंदिरात भरली होती. तिच्यात घडलेल्या हकीकतीवरून असं लक्षात आलं की वीर वामनराव जोशी यांनी ती सभा भरवली होती आणि त्या सभेला असं ठरत होतं की ही जी सत्याग्रह होणार त्या सत्याग्रहाला पूर्ण विरोध केला पाहिजे, आणि त्याच्यासाठी कोणी अध्यक्ष व्हायला मग तयार होईना, कारण अध्यक्ष झाला तर त्यांनी दोन्ही बाजूचं ऐकून घेतलं पाहिजे, आणि तसं न करता त्यांना फक्त खरं तर तो ठराव पास करून घ्यायचा होता. म्हणून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सभा होते, पण ती सभा पूर्ण होत नाही आणि ते सगळं बारगळतं. आणि मग ते सांगतात की पुढे चर्चा करताना ते म्हणतात की आज महाड येथे जी अस्पृश्यांवरती वेळ आलेली आहे, तशीच वेळ चेऊलमध्ये रामेश्वराचं देऊळ आहे
आणि त्या देवळामध्ये कोळी, भंडारी, आगरी, मराठे या सर्वांना गाभाऱ्यात जाण्यास ब्राह्मणांनी मनाई केलेली होती. मग ते सांगतात की आता तुम्ही तिथं पण आंदोलन व्यवस्थित करा आणि तुमच्यासाठी हे करा, असं चर्चा होते. आता पुढचा एक भाग आहे, मनुस्मृती का जाळली. म्हणजे ज्या वेळेला मनुस्मृती जाळली तर त्यावेळेला भरपूर हे झालं होतं. मग त्यावेळेला ते सांगतात की मनुस्मृती आम्ही जाळली त्याचं कारण मनुस्मृतीमध्ये शूद्र जातीची निंदा करणारे, त्याचा उपमर्द करणारी, कटाळ उत्पत्तीकारक, ज्याला आपण म्हणतो ना कुटाळ उत्पत्तीकारक माथी मारणारी व त्यावेळी समाजात अनादर वाढवणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून धर्माची विटंबना आहे. समतेचं मागूनच नसून अस्मितेची मात्र धुळवड आहे. स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित कराव्यास निघालेला सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणार नाही. मग ते म्हणतात की नॉर्मली ज्यांना मनुस्मृतीबद्दल प्रेम आहे त्यांनी मनुस्मृती कदाचित वाचलेलीच नसते, आणि वाचली असेल तर त्यांना जर ते मान्य असेल तर ते दुर्दैवी आहे असं ते म्हणतात तिथं. आणि मग त्यासाठी पुढं उदाहरण देताना ते सांगतात, ते बळहाई आपण मगाशी जे बघितलं तर त्या लोकांना, तिथल्या ज्या स्पृश्य लोकांनी जे निर्बंध घातले होते नंतर, की त्यांनी पुरुषांनी भरजरी पागोट घालू नये, त्यांनी रंगीत किनारीची अगर रुईपाल किनारीची धोतरे नेसू नयेत, नंतर गावात कोणी स्पृश्य माणसाच्या घरी मयत झाल्यास त्याचे नातेवाईक किती लांब असले तरी जाऊन त्यांनी तो निरोप तिथं दिला पाहिजे. त्याच्यानंतर चांदीचे अगर सोन्याच्या दागिने स्त्रियांनी घालू नयेत, बळहाई स्त्रियांनी, सुईनेचे काम त्यांनी केलंच पाहिजे. स्पृश्य लोक देतील ते मोल आणि सांगतील ते काम त्याच्यात त्यांनी केलं पाहिजे. आणि जर हे करारपत्र मंजूर नसेल तर तुम्ही या गावातून निघून जा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अस्पृश्य लोकांची नाडवणूक जिथं जिथं करता येईल तिथं तिथं केली जात होती. आता मी इथं थोडंसं तुम्हाला मनुस्मृतीकडे घेऊन येतो. म्हणजे त्याने मनुस्मृतीतलं जे सांगितलं, मी सहज काही नोंदी काढायचं म्हटलं तर मनुस्मृतीचा जो एकूण अध्याय 12 आहेत आणि 2684 श्लोक त्याच्यात आहेत. तर त्याच्यातला दुसरा अध्याय जो आहे तो धर्मसंस्कार आणि ब्रह्मचारी धर्माश विधीच्या अनुषंगाने आहे. तर त्याच्यातलं 31 ते 49 श्लोकामध्ये काय चर्चा केलेली मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे लक्षात येईल की अन्याय कसा होतो. आता नामकरण विधी, समजा ब्राह्मण मुलाचं नाव ठेवायचं असेल तर त्याला मंगलकारक नाव असावं, क्षत्रियाचं नाव असेल तर ते पराक्रमवाचक असावं, वैश्याचं नाव असेल तर धनसूचक असावं, आणि शूद्राचं असेल तर ते निंदावाचक असावं. आता उपनयन संस्कार करायचा तर त्याचं वय किती पाहिजे, ब्राह्मणाचं 8, क्षत्रियाचं 11, वैश्याचं 12, शूद्राला तर पुढचे अधिकारच नाही आहेत. उत्तरीय म्हणजे विशेष बाब, ज्याला आपण म्हणतो की उपनयन संस्कार करायचं विशेष बाब, म्हणजे ब्रह्मच्या वर्चस्वासाठी 5व्या वर्षी ब्राह्मण, शरीर संपत्ती व राजबळासाठी 6व्या वर्षी क्षत्रियाला आणि 8व्या वर्षी धनसंपत्तीसाठी वैश्याला 12व्या ऐवजी 8व्या वर्षी असं कन्सेशन दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर उत्तरीय वस्त्र जे आहे, खांद्यावरती आपण जे वस्त्र घेतो ते ब्राह्मणाचं आहे ते कृष्णाजिनाचं उत्तरीय पाहिजे, रुरु नावाच्या मृगाचं क्षत्रियासाठी पाहिजे, आणि बकऱ्याचं चामडे ते वैश्याने परिधान करायचं. आता ज्याला हे आपण म्हणतो खाली धोतर म्हणूया की इतर वस्त्रे म्हणतो, ते तागाचं ब्राह्मणाने, अंबाडीचं क्षत्रियाने आणि जवसाचं वैश्याने. मेखला म्हणजे कमरेला जो दोरा असतो आपला, तर मुळीची त्रिवेणी गुंपलेली मऊ व जाडीला कमी जास्त नसलेली अशी जी असेल ती ब्राह्मणांनी घालायची. मुरवा गवतापासून धनुष्याच्या दोरीच्या आकाराची जी दोरी असेल ती कमरेला क्षत्रियाने बांधायची आणि तागापासून तयार केलेली वैश्याने बांधायची. आता जानवं कसं असावं, जे ज्याला आपण यज्ञोपवीत म्हणतो आपण, तर कापसाच्या सुताच्या ब्राह्मणासाठी, तागाच्या तंतूचे क्षत्रियासाठी आणि बकऱ्याच्या लोकरीच्या धाग्याच्या वैश्यासाठी. आता दंड म्हणजे तो जो भिक्षा मागण्यासाठी ज्यावेळेला तो जातो मुलगा, त्याच्या हातात दंड पाहिजे, तर तो कुठल्या झाडाचा कुणासाठी, ब्राह्मणासाठी बेलपळस, वडखैर क्षत्रियासाठी, औदुंबर अक्रोड वैश्यासाठी. त्याच्यानंतर त्याची उंची कशी पाहिजे ती जातीनुसार कमी जास्त त्यांनी सांगितली, की मस्तकापर्यंत केसापर्यंत ते ब्राह्मणाची दंड पाहिजे, कपाळापर्यंत हा क्षत्रियाचा आणि नाकापर्यंत हा वैश्याचा. आता ह्या दोन इंचामध्ये फरक करून वेगळी जातीयता दाखवण्यामध्ये काय हासिल होतं हे समजत नाही. आता भिक्षा मागताना म्हणजे तो विधीचा एक भाग जो समजला जातो, तर भवती हा जो पूज्यसूचक शब्द आहे तो कसा वापरायचा, ब्राह्मणांनी भवती भिक्षां देही म्हणायचं, क्षत्रियाने भिक्षाम भवती देही म्हणायचं, आणि वैश्यानं भिक्षाम देही भवती असं म्हणायचं. म्हणजे भवती हा शब्द पहिल्या स्थानापासून तिसऱ्या स्थानापर्यंत फिरवलेला आहे. आता विवाहाचं तर 3ऱ्या अध्यायामध्ये विवाहाबद्दल सांगितलेलं आहे.
तर त्याच्यात ब्राह्मण हा क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणजे ह्या चारही वर्णामध्ये आपत्कालीन परिस्थितीत लग्न करू शकतो. क्षत्रिय 3 मध्ये आणि वैश्य 2 मध्ये आणि क्षत्रियांनी फक्त शूद्रांनी फक्त शूद्राशीच लग्न करायचं. त्याच्यानंतर 5व्या अध्यायामध्ये सांगितले की प्रेत कुठल्या वेशीतून कुणाचं बाहेर काढायचं. तर ब्राह्मणाचं प्रेत असेल मृत्यूनंतरचं तर ते पूर्व दिशेच्या वेशीतून बाहेर काढा. उत्तर दिशेच्या वेशीवरून क्षत्रियाचं, पश्चिम वेशीवरून वैश्याचं आणि दक्षिण वेशीवरून शूद्राचं. आता शिक्षेच्या बाबतीत 8वा जे हे आपण म्हणतो ना व्यवहार दर्शनम म्हणून जो चॅप्टर आहे, अध्याय 8वा मनुस्मृतीचा, तर त्याच्यामध्ये शिक्षा कशा सांगितलेल्या आहेत की समजा ब्राह्मणाचा अपमान किंवा निंदावाचक शब्द जर कोणी वापरले तर क्षत्रियाने वापरले तर त्याला 100 पण दंड आहे, वैश्याने वापरले तर 150 पण दंड आहे, शूद्राने वापरलं तर त्याला चापकाचे फटके आहे. आता हेच उलट आहे की ब्राह्मणाने जर इतरांची निंदा केली, समजा क्षत्रियाची निंदा केली तर 50 पण दंड, वैश्याची निंदा केली तर 25 पण आणि शूद्राची निंदा केली तर 12 पण फक्त दंड आहे. आता पुन्हा शूद्र आणि ब्राह्मण याच्यामध्ये शूद्राने ब्राह्मणास अश्लील शब्द वापरले तर त्याची जिभा कापावी, शूद्राने ब्राह्मणास नामोच्चाराने जातीवाचक शब्द उच्चारले तर त्याचं 10 बोटं लांबीचा खिळा लालभडक तापून तोंडात घालावा. समजा शूद्र ब्राह्मणास उन्मत्तपणे धर्मोपदेश करतो तर त्याच्या तोंडात व कानात तापलेले तेल ओतावे. शूद्राने ब्राह्मणास हातापायाने मारहाण केल्यास ते हातपाय छाटून टाकावे. हात काठी उगारल्यास हात कलम करावा, पायाने प्रहार केल्यास तो पाय कलम करावा. ब्राह्मणाबरोबर एकत्र शूद्र बसला तर त्याला कमरेला डाग देऊन त्याला देशाबाहेर घालवावं किंवा तो मरणार नाही अशा पद्धतीने त्याचे डुगणाचे कातडे कापून काढावे. तो जर ब्राह्मणासमोर थुंकला तर ओठ कापावेत, त्यांनी लघवी समोर केली तर मूत्रेंद्रिय कापावे, वायू विसर्जन केल्यास डुंगण कापावे. शूद्राने ब्राह्मण स्त्रीशी प्रेमाने बोलणं केलं, प्रेमालाप केला तर देहांत शिक्षा. म्हणजे 8व्या अध्यायातलं 359 हे आहे. त्याच्यानंतर 374वी ऋचा किंवा ओळ सांगते की निराधार स्त्रीशी जर कोणी व्यभिचार केला तर ब्राह्मणाने जर तो व्यभिचार केला तर 100, 1000 किंवा 500 पण त्याला दंड करायचा. जर तोच गुन्हा क्षत्रियाने केला तर 1000 पण दंड, पण त्याचबरोबर त्याचंच मूत्र चोपडून त्याचं मुंडन करावं, हे ॲडिशनल शिक्षा. वैश्याला सर्वस्व हरण करून 1 वर्ष तुरुंगवास व 500 पण दंड. दुष्कर्म शूद्राने केलं तर त्याचं इंद्रिय कापावं, व्यभिचार संपत्ती जप्त करून त्याचा वध करावा. आणि ब्राह्मण स्त्रीशी व्यभिचार केला तर ब्राह्मणाला शिक्षा इथं दिसत नाही, पण प्राणदंड किंवा गवतात घालून भाजून काढावे हे क्षत्रिय आणि वैश्यासाठी शिक्षा आणि वध हा शूद्रासाठी ठरलेलाच आहे. 380 मध्ये म्हटलेलं आहे, 8व्या अध्यायातलं 380च्या ऋषेमध्ये, ब्राह्मणास देहदंड न करता सर्वस्व हरण करून हद्दपार करावे. म्हणजे कधी शिक्षा देण्याची वेळ आलीच तर अशी द्यावी. परत पुढचं 381 म्हटले, जगात ब्रह्महत्येसारखे घोर पाप नाही, राजानेही मनाने सुद्धा वधाचा विचार करू नये. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ज्याला आपण म्हणतो की प्रत्येकाला वेगळा न्याय असा ठेवल्यामुळं ज्यांना हे सहन करावं लागलं त्यांना ते सहन करावं लागलं. ते सहन करताना त्यांना किती वेदना होत असतील तर ते आपल्याला कसं समजणार आहे. आता विषय पुढे आपण घेण्याच्या अगोदरच मी थोडंसं तुम्हाला आणखीन सांगू इतर ग्रंथांमध्ये काय मला सापडलं ते. आता ऋतूंचं पावाकाण्यांच्या ग्रंथ जे हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र आहे त्याच्यामध्ये जी नोंद होती त्याच्यात जे आपले ऋतू आहेत त्याच्यातला वसंत ऋतू ब्राह्मण, ग्रीष्म ऋतू क्षत्रिय आणि वर्षा ऋतू वैश्य झालेल्या. आता बोटं गंध लावण्यासाठी परमेष्ठ संहितेमध्ये उल्लेख आहेत. गंध कुठले लावायत तर ब्राह्मण व्यक्तीला अनामिकेने गंध लावायचा, क्षत्रियाने अंगठ्याने गंध लावायचा, तर्जनीने वैश्य आणि मध्यमाने शूद्राने. शूद्राने मध्यमासाठी वानप्रस्थांनी सुद्धा, तर्जनी भिकारीने सुद्धा आणि गृहस्थांनी अनामिकाने अंगठा, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बायफर्केशन आहे. आता सणांमध्ये डिवायडेशन कसं केलंय तर आर्य पर्व पद्धतीमध्ये श्रावणी उपकर्म रक्षाबंधनाचा जो काळ असतो तो ब्राह्मण काळ आहे किंवा त्यांचा उत्सव आहे. विजयादशमी क्षत्रियाचा, दिवाळी वैश्याचा आणि होळी किंवा शिमगा हा शूद्राचा. तर होळी शिमग्यामध्ये काय आहे हे मगाशी आपण बघितलंच. लाकूड, अग्निपुराणातलं जे वृक्षायुर्वेद प्रकरण जे आहे त्याच्यात सांगितलंय की हलकं नरम लाकूड असेल तर ते ब्राह्मण लाकूड, हलकं मजबूत असेल तर ते क्षत्रिय लाकूड, नरम भारी असेल वैश्य लाकूड, मजबूत भारी असेल तर शूद्र लाकूड.
आता त्याच ग्रंथामध्ये पुढे सांगितले की जर मूर्ती बनवायची असेल किंवा मंदिर बनवायचं असेल, विष्णू धर्मोत्तर महापुराणात आहे की तर त्या मंदिराचा किंवा मूर्तीचा रंग कसा असावा, तर ब्राह्मणाचं जर मंदिर असेल, मूर्ती असेल तर ते श्वेत रंगाचं, लाल क्षत्रिय, पिवळा वैश्य आणि काळा शूद्र. त्याच्यानंतर दगड म्हणजे मूर्ती मंदिरातील दगड कसा असावा, तो मगाशी म्हटलं तसंच पुन्हा पांढरा, लाल, पिवळा, काळा. नंतर आता प्राण्यांमध्ये तसं केलंय की बकरा हा सत्वयुग गुणी समजलाय आणि तो ब्राह्मण आहे, मेंढा, सिंह, वाघ हे शूर आहेत, क्षत्रिय आहेत, गाय, म्हैस हे पोषक आहेत म्हणून वैश्य आहेत, घोडा, उंट शूद्र आहेत म्हणून ते काम करतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मेहनत करतात म्हणून ते शूद्र. अस्पृश्य आहेत ते कुत्रे, गाढव आणि डुक्कर. पक्ष्यांमध्ये हंस, सारस, तोता, मैना, बुलबुल, श्यामा, कबूतर हे ब्राह्मण, गरुड, शेण, नीलकंठ हे क्षत्रिय, मोर, तितर, बरेर हे वैश्य, चील, कंक शूद्र आणि कावळा, बगळा, गिधाड हे अस्पृश्य. आता वृक्षांमध्ये बेल, तुळस, चंदन, शमी, पलाश, अपामार्ग, शिशे, लालचंदन, बेल, तुळस, चंदन, शमी, पलाश, अपामार्ग ब्राह्मण, शिशे, लालचंदन, सागवान, साल क्षत्रिय, आंबा, खैर, कठल वैश्य, बांबू, बाबळ शूद्र आणि नागफणी, बोहर वगैरे जे आहे ते चांडाळ. आता माती म्हणजे मातीचा रंग जो असतो तर तो कसा आहे, तर पांढरी खडिया किंवा पांडू माती असेल तर ती ब्राह्मण म्हणूया आपण, लाल गेरू हिरमजी असेल तर ती क्षत्रिय, पिवळी गजनी असेल तर ती वैश्य आणि दक्षिण भारत व आफ्रिकेतील काळी माती असेल तर ती शूद्र माती आणि अस्पृश्य चांडाळ म्हटली तर ती उसर रेह म्हणून काहीतरी त्या ग्रंथात म्हटलेलं आहे. आता पत्थर ज्याला आपण म्हणतो, दगड आपण जे स्फटिक वापरतो किंवा हे, तर स्फटिक आहे तो ब्राह्मण आहे, मरमर जो आहे तो क्षत्रिय किंवा त्यांनी वापरायचा, मान, शिला वैश्यानी आणि सलेटी ही शूद्रांनी वापरायची. रत्नांमध्ये हिरा हा ब्राह्मणांनी, लाल क्षत्रियानी, पुष्कराज वैश्यानी, लहसुनिया शूद्रांनी. धातू चांदी ब्राह्मणांनी, तांबे क्षत्रियांनी, लोखंड वैश्यानी आणि शिशे शूद्रांनी. देवता बृहदारण्यक उपनिषदामध्ये जी नोंद आहे किंवा नारायण वशिष्ठ स्मृती असेल किंवा, तर ब्रह्मदेव आणि नारायण हे ब्राह्मण समजलेत, इंद्र, वरुण, रुद्र, पर्जन्य, सोम, यम, मृत्यू, ईशान हे क्षत्रिय समजलेत, 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य म्हणजे जवळजवळ ऋग्वेदातले सगळे देवच 33 आपण म्हणतो जवळजवळ ते सगळे वैश्य झाले. मरुत्पुषा सुद्धा काही म्हटलेलं ठिकाण आहे, सूर्याचं पण इथं नाव येतं आणि पुषा देवता आणि अश्विनी देवता यांना शूद्र म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर पावाकाणींचं हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रामध्ये अग्नी ब्राह्मण देवता समजले, इंद्र, वरुण, यम हे क्षत्रिय समजले आणि वैश्यामध्ये वसु, रुद्र, मरुत, विश्वदेव समजले आणि पुषा ही शूद्र. आता सुतकाबद्दल चर्चा जी केलेली आहे ब्रह्मांड पुराणामध्ये, तर मृत्यू जर झाला ब्राह्मणांच्या घरी जर झाला तर 10 दिवसात सुद्धा, क्षत्रियाच्या घरी 12 दिवसाचं, वैश्याच्या घरी 15 आणि 1 महिन्याचं शूद्राच्या घरी. आता एखादं लहान मूल जन्मताच मृत झाला असेल तर कसं बघा सुतक असायचं, तर ब्राह्मण घरी 10 दिवसाचं, 7 दिवसाचं क्षत्रिय घरी, 5 दिवसाचं वैश्य घरी आणि 3 दिवसाचं शूद्राच्या घरी. आता समाधी शतपथ ब्राह्मणमध्ये त्याचा उल्लेख येतो. समाधी कसं असावं, स्थडग कसं असावं, तर सगळ्यात उंच क्षत्रियाचं, त्याच्यानंतर ब्राह्मणाचं आणि गुडघ्यापर्यंत उंची शूद्राची, त्याच्यावरती ती जाऊ नये. आता कर्तव्य परायणता जर पूर्ण केली आणि मृत्यू झाला तर पुण्यप्राप्ती कशी होते, परलोकात कुठला देव लोक मिळतो ते चर्चा केलेली आहे. तर प्राजापत्य लोक ब्राह्मणांना मिळतो, म्हणजे जर त्यांनी त्याची संस्कार सगळे जे काही विधी आहेत ते यथाविधी करत गेला आयुष्यभर. क्षत्रिय जर युद्धात मरण पावला असेल किंवा त्यांनी हे केलं तर तो इंद्रात जातोय, इंद्र लोकात, ब्राह्मण प्राजापत्य लोकात आहे आणि वैश्य मरुत लोकामध्ये आणि गंधर्व लोकात शूद्र जातात, म्हणजे जे पुण्यवान आहे त्यांच्यासाठी सांगितले. आता भरताचं नाट्यशास्त्र आपण ऐकलेलं आहे, तर त्याच्यामध्ये चर्चा करताना काय सांगितलेली आहे की नाटकातील पात्रांचा रंग, कपडे कशी असावी, तर लाल रंग हा ब्राह्मण आणि क्षत्रियांचा असावा कपड्यांचा आणि काळा हा वैश्य आणि शूद्रांचा असावा. आता प्रेक्षक नाटकांचे जे नाटक बघण्यासाठी जे प्रेक्षक येतात त्यांनी कुठं कुठं बसायचं, तर पांढऱ्या खांबाजवळ सोन्याचे दागिने घालून ब्राह्मणांनी बसायचं, लाल खांबाजवळ तांब्याचे दागिने घालून क्षत्रियांनी बसायचं, पश्चिम उत्तर भागात पिवळा खांब असेल तिथं चांदीचे दागिने घालून वैश्यानी बसायचं आणि उत्तर पूर्व दिशेला काळा खांबा असेल तिथं लोखंडाचे दागिने घालून शूद्रांनी बसायचं. म्हणजे इथंही कुठल्या जागी कुणी बसायचं. नाट्यशास्त्रामध्ये पुन्हा पात्रांची भाषा सांगितलेली आहे. जर कुलीन नायक असेल तर त्याची भाषा संस्कृत असावी, अधम जातीचं असेल तर प्राकृत आणि अत्यंत अधम चांडाळ वगैरे असेल तर त्याची पैशाची किंवा मागधी असावी.
नंतर पात्रांचा रंग कसा असावा, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचा गौर रंग सांगा असला पाहिजे. आणि श्यामवर्ण हा वैश्याचा आणि काळा रंग शूद्राचा सांगितला आहे. श्यामवर्णामध्ये पांचाळ, शूरसेन, माही, शूद्र, मगध, अंगभंग, कलिंग या देशातल्या लोकांचा संदर्भ आला तर तो तिथं आला पाहिजे. किरात, बर्बर, आंध्र, द्रविड, काशी, कोसल, पुलिंद आणि दाक्षिणात्य यांचा काळा रंग असला पाहिजे. आणि शेवटी ग्रह, गुरु हा ग्रह जो आहे आपल्या सूर्यमालेतले जे आपण म्हणतो तो ब्राह्मण आहे, मंगळ क्षत्रिय आहे, बुध वैश्य आहे आणि राहू, केतू आणि शनी हे शूद्र आहे. म्हणजे आपण ह्या जातींमध्ये आणि याच्यामध्ये एवढं सगळं मिक्सअप करून टाकलेलं आहे की कुठलीही गोष्ट दिसली की त्याला जात देण्यासाठीच आपण वाट बघतो की काय असं हे होतं. म्हणजे नशीब आपलं अजूनही डोंगरांना आणि नद्यांना नावं दिली नाहीत कुठल्या जातीची कुठली नदी आहे वगैरे असं. पण ठीक आहे, तो भाग याचा आहे. आता आपण पुन्हा आंबेडकरांच्या याच्याकडे येऊया. तर आगरकरांच्या बद्दल टिळक परंपरेचे अंतरंग म्हणून तो चॅप्टर लिहिला आहे. तर ते सांगत होते की आगरकरांचा प्रयत्न अत्यंत तुटपुंजा होता. त्यांच्या कार्याची व्याप्ती ब्राह्मण समाजापुरती मर्यादित होती. समाजाचे खालचे थर हलविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आढळत नाही. म्हणजे फक्त ब्राह्मण वर्गापुरतं त्यांच्या ज्या सुधारणा वगैरे आहेत त्या आहेत. आणि मग खाली ते सांगतात की सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 23 मार्च 18 रोजी अखिल भारतीय अस्पृश्य निवारक परिषद मुंबई इथं भरली होती. आणि त्यासाठी डॉक्टर जयकर यांनी एक ठराव मांडला होता. आणि त्या ठरावात काय होतं की अस्पृश्य लोकांसाठी सगळ्या गोष्टी आपण मिळवून दिल्या पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या ठरावाचा त्यांनी एक मसुदा तयार करून त्याच्या छापील कॉप्या करून त्या वेगवेगळ्या लोकांच्याकडे पाठवल्या. आणि त्या सभेला टिळक सुद्धा उपस्थित होते. आणि त्या खाली लिहिलं होतं असं की मी खाली सही करणार, ठरावातल्या अटी स्वतः पाळीन आणि मी स्वतः हर प्रयत्न करून दुसऱ्याकडूनही त्या पाळल्या जातील असे प्रयत्न सतत करीन. ह्या जाहीरनाम्यावर सही करण्यास लोकमान्य टिळकांनी नकार दिला होता. हे सर्वश्रुत आहे. त्याच्यानंतर बंगाल व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातींच्या ज्या मंडळं तयार होत होती, म्हणजे ब्राह्मण वर्गाची ब्राह्मण मंडळ असतील, मराठ्यांची मराठा मंडळ असतील, तर अस्पृश्य लोकांची अस्पृश्य मंडळ असतील. तर मग ते सांगतात की या संघाचे काही सभासद ब्राह्मण सभेचे सभासद आहेत. वास्तविक असे जातीनिष्ठ संस्था जर कोणती असेल तर ती ब्राह्मण सभा होय. ब्राह्मणेतर किंवा अस्पृश्य यांच्या चळवळीत तर जातीयता असेल तर ती संरक्षक स्वरूपाची डिफेन्सिव्ह आहे. आपले मानवी हक्क ब्राह्मणेतरांना व अस्पृश्यांना मिळवण्याचे आहेत. दुसरे कोणाचे हक्क लुबाडून त्यांना आपले दास करण्याचा त्यांचा हेतू नाही. म्हणजे त्यांना सांगायचे की ज्यावेळेला खालच्या वर्गातील व्यक्ती ग्रुप तयार करते, मंडळ तयार करते, त्यावेळेला ती स्वतःच्या जातीचे मूलभूत अधिकार कसे मिळावे, त्यांना चांगलं जीवन जगण्यासाठी कसं हे करता यावं यासाठी ते करते. इतर उच्चवर्णीय असतील ते अस्पृश्यांना परत आपल्या टाचेखाली कसं रगडता येईल याच्यासाठी करतात असं त्यांचं मत आहे. आता मुंबईमध्ये योग परिषद जे भरली होती, दरवर्षीच्या योग परिषदा भरायच्या, कधी सुभाषचंद्र बोस असायचे, कधी नेहरू असायचे त्या परिषदेचे अध्यक्ष. तर आंबेडकरांनी नेहरूंनी जे सांगितले त्यांच्याबद्दल चांगलं लिहिताना ते या तरुणांनी काय म्हटले असं म्हटले की प्राचीन काही धर्माचा उपयोग स्वतंत्रच्या मारण्यासाठी अनुप्रकारणे म्हणजे अपुप्रकारणे करण्यात आला. राजे लोकांनी त्याचा उपयोग आपल्या स्वार्थाकरिता केला आणि बटभिक्षुकांनी धर्माचा आधार घेऊन आपले हक्क आणि अधिकार हे दैवी आहेत असे लोकांस भासविले. पद्धलीत अस्पृश्य वर्ग आज जगात जाहीर करत आहे की धर्माचे अवलंबन त्यास डांबून ठेवण्यात आणि त्यांच्या उन्नतीचा मार्ग खुंटून टाकण्यास करण्यात आलेले आहेत. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो विद्रोही व्याख्यान पंडित नेहरूंनी केले असं त्यांचं मत होतं. दुसऱ्या वर्षी मद्रासीतल्या सभेमध्ये त्या सभेचे अध्यक्ष रामस्वामी नायकण होतात. ते म्हणतात की ज्या देशात असा एक वर्ग आहे की त्या सार्वजनिक रस्त्यावरून जाता येत नाही, स्वतःच्या मंदिरात देवाची पूजा करता येत नाही, सार्वजनिक विहिरी व तळ्यावर जाण्यास मज्जाव करण्यात येतो, असा देश या जर भूकंपाने नाहीसा झाला, ज्वालामुखीने जळून गेला, समुद्रामध्ये बुडून गेला तरी दयामया करण्याची काही गरज नाहीये. आणि पुढे ते म्हणतात मग हे धर्मराज्य, रामराज्य, हरिश्चंद्राचे राज्य, जोपर्यंत तिथं अस्पृश्यांना माणसासारखं वागवलं जात नाही तोपर्यंत ह्या शब्दांना ह्या वाक्यांना काही अर्थ नाही असं त्यांनी तिथं म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे की माटे मास्तरांच्या वरती पुन्हा गंडांतर इथं आलेलं दिसतंय. माटे मास्तरांचा नवा शोध. आता माटेनी श्रीमा माटेनी काय सांगितलेलं आहे
की पेशवे आणि इंग्रज याच्यामध्ये अस्पृश्यांना पेशव्यांनी फार चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, त्यांना चांगलं वागवलेलं आहे. आणि हेच एक अस्पृश्य व्यक्तीनंच त्यांना सांगितले असं ते एका भाषणात म्हणजे चातुर्वर्ण्य या विषयावर त्यांचं व्याख्यान होतं. आणि त्या व्याख्यानात ते असं सांगतात की हल्लीच्या इंग्रजांच्या राज्यापेक्षा पेशव्यांच्या राज्यात अस्पृश्यांना सवलती जास्त होत्या. आणि हे सगळं त्यांना एका अस्पृश्य माणसानेच सांगितलं असं ते म्हणत होते. आता अस्पृश्य माणसाला तुलना करणं एवढं नॉलेज किंवा रेफरन्सेस कुठून मिळाले, म्हणून मग बाबासाहेबांनी तिथं त्यांच्यावरती आघात केलेला आहे. केतकर जे आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की केसरीचे जे संपादक होते, तर त्यांनी दुसरा एक शोध लावला होता. ते म्हणत होते की आफ्रिकेतले गोऱ्या लोकांनी तिथल्या काळ्या लोकांच्यावरती जेवढा अन्याय केला तेवढा अन्याय आणि तसा अन्याय इथल्या ब्राह्मणांनी दलितांच्यावरती केलेला नाही. आणि मग ते म्हणतात की गोऱ्या लोकांच्या हातून निग्रो गुलामांचा जितका छळ होतो त्याच्या शतपट स्पृश्यांच्या हातून अस्पृश्यांचा होत असतो. फरक एवढाच की निग्रो गुलामांचा छळ शारीरिक असतो आणि अस्पृश्यांचा मानसिक असतो, आणि त्याचे पर्यवसान पुष्कळ वेळा शारीरिक छळातही होते. अस्पृश्यांनी आपली पायरी सांभाळून राहावे, त्यांनी वर येण्यास प्रयत्न करू नये, त्यांनी चांगले कपडे घालू नये, त्यांच्या बायकांनी चांगले लिहू नये, अशा पद्धतीने अस्पृश्यांचा मानसिक छळ फार केला जातो. शेवटी ते म्हणतात की अस्पृश्यांनी हीन स्थितीत राहणे हे स्पृश्य स्वतःच्या मोठेपणाचे गमक समजून चालतात. गोऱ्यांच्या व स्पृश्यांच्या मनोवृत्तीत हा मोठा फरक आहे. गोऱ्या लोकांनी निग्रो लोकांचे देह मारले असले तरी स्पृश्यांनी अस्पृश्यांची मन मारली आहेत, आणि देह मारण्यापेक्षा मने मारणारे जास्त भयंकर असेच कोणी म्हणेल. खरं तर आपण आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यावेळेला प्रयत्न करत होतो त्यावेळेला आपल्या समाजात काय चुकलं आहे हे शोधलं पाहिजे होतं. कुणाचं चुकलं, कसं चुकलं, किंवा कोण बरोबर, किंवा कुणी कुणावरती कमी जास्त अन्याय केला, ह्या गोष्टींचं तुलनात्मक चर्चा करण्यात तसा काही अर्थ नव्हता ना. आपल्याकडून थोडा का होईना अन्याय होतोय हे चुकीचं होतं. पुढे त्यांनी गांधीजींचं उदाहरण दिले की हिंदू धर्म अस्पृश्यता याच्यावरती रंगून इथं गांधीजी म्हणतात की सांप्रत जगातील वेगवेगळ्या धर्मामध्ये स्वतःचा जीव जगवण्यासाठी जी शर्यत चाललेली आहे ती मध्ये एकतर हिंदू धर्माने नामशेष झाले पाहिजे, किंवा अस्पृश्यतेचे तसे पूर्ण निर्मूलन झाले पाहिजे. अस्पृश्यतेचे पूर्ण निर्मूलन झाले तरच अद्वैतवादी हिंदू धर्माचा व्यवहारात प्रत्यय येऊ शकतो. गांधीजींच्या खरं आपल्याला माहिती आहे की त्यांची दांडी यात्रा जी होती, मिठाचा सत्याग्रह 1930 सालची, आणि नौखालीला ज्यावेळेला स्वातंत्र्य आपल्याला मिळत होतं त्यावेळेला बंगाल पेटला होता, आणि नौखालीला ते तिथं यात्रा करत होते हिंदू मुस्लिमांचे दंगे हे करण्यासाठी, आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु 1933-34 साली त्यांनी हरिजन फंड तयार केला होता. म्हणजे त्यांनी ते नाव दिलं होतं. डॉक्टर बाबासाहेबांनी त्याला विरोध केला होता हरिजन या शब्दाला, कारण बऱ्याच वेळेला मंदिरामध्ये ज्या देवदासी असायच्या त्यांच्यावरती जो पुरोहित किंवा त्या देवळाचे मालक सरदार असतील कुणी असेल त्यांनी केलेल्या बलात्कारातून किंवा याच्यातून जी मुलं व्हायची त्यांना हरिजन म्हटलं जायचं. म्हणून आंबेडकरांनी विरोध केला होता की तुम्ही आम्हाला हरिजन म्हणू नका. तर त्यांनी जो हरिजन फंड केला होता तर त्याच्यासाठी त्यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, तामिळ, केरळ, मध्य प्रदेश, ओरिसा, बंगाल एवढ्या राज्यातून प्रवास केला होता, आणि ते तिथून फंड गोळा करत होते की आपल्या अस्पृश्य बांधवांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना चांगलं जीवन जगता याच्यासाठी फंड गोळा करावा. फंड कमी मिळत होता म्हणून त्यांनी दुसरी शक्कल लढवली होती की स्वतःचे फोटो किंवा नेहरूंचे, पटेलांचे, बोस आणि मौलाना यांचे, म्हणजे त्यांना आयडॉल मानतात त्या लोकांचे फोटो लोक घेतील आणि त्याचे पैसे मिळतील, असं त्यांनी एक क्लुप्ती त्यात वापरली होती. ते 1933-34च्या दरम्यान त्यांनी हे कार्य केलं होतं, पण हे फारसं लोकांच्या लक्षात आलं नाही किंवा फार त्याच्याबद्दल आपण कुठं ऐकलेलं नसतं. पुढचं जे आहे ते धर्मैक्य परिषद म्हणून, म्हणजे मुंबईतलं जे प्रार्थना समाज आहे तर त्याचा 62वा वर्धापन दिन होता, आणि त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात बातमी आल्यानंतर त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात. तर हे कसं होतं, त्याचे प्रवर्तक भांडारकर होते, न्यायमूर्ती रानडे, रमाबाई रानडे, आत्माराम पांडुरंग, मामा परमानंद अशी जी महात्मा फुलेंच्या काळाच्या आसपासच्या ज्या व्यक्ती आहेत आणि त्यांनी जे हे काम सुरू केलं होतं, तर त्यांच्या ज्या सभा भरायचा त्याच्यावरती ते काय म्हणतात की अशा प्रकारच्या परिषदांमध्ये सुशिक्षित लोक भाग घेतात, परंतु दंगे करणारे लोक अशिक्षित असतात, आणि जे दुसरे सुशिक्षित लोक स्वार्थाला वश होऊन जातीजातीत वैमनस्य वाढवतात तेही अशा परिषदामध्ये भाग घेत नाहीत. सध्याची हिंदू मुसलमान मधली भांडणे
मौलवी शास्त्री भिक्षुक आपापल्या समाजात पुढारी पण मिळवावयास आपापलेले लोक व थोडेसे माथेफिरू यांच्यामध्ये माजली आहेत. ही गोष्ट नाकबूल करून केवळ एकमेकाच्या धर्माच्या अनाभ्यासामुळे वेगवेगळ्या धर्मानुयायामध्ये सलोखा ऐक्य व प्रेम नांदतील असं मानणं हा आमच्या मते केवळ आत्मवंचना आहे. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की खरं जे दंगल करताय, जे समाजात वितुष्ट आणतात ती वेगळी माणसं आहेत. तुम्ही फक्त एकमेकाच्या धर्मातलं चांगल्या गोष्टी वाचून कुठेतरी याच्यामध्ये हे करणं, काय म्हणतो आपण त्याला, अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर धूल चेहरे पे लगी थी आप आयना साफ कर रहे हो, असं जे आपण म्हणतो की नाही, आपली गझलांमध्ये हे वाक्य बऱ्याच वेळेला येतं की तुमच्या चेहऱ्यावरती घाण आलेली आहे, धूळ लागलेली आहे आणि तुम्ही आयना साफ करताय. म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी आपण म्हणतो तशा पद्धतीनं. आता आपण पुढचा त्यांनी जो भाग घेतलेला आहे, अस्पृश्यता करता खास देवालय म्हणून, तर सावरकरांनी रत्नागिरीला एक पतित पावन मंदिर बांधलं होतं. याच्यावरती आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्य सावरकरांनी भागोजी कीर जे इथं चांदणी रोडच्या तिथं हमालाचं काम करता करता मोठे नंतर व्यावसायिक बनतात आणि भरपूर पैसे हे करून ते समाजात वेगवेगळी मंदिरं बांधतात. सावरकरांना एका मंदिराच्या उद्घाटनाला त्यांनी बोलवल्यानंतर, नागेश्वर मंदिर जे रत्नागिरीचं आहे तिथं, मग सावरकर त्यांना सांगतात की आपण अस्पृश्यांसाठी मंदिर बांधूया. आणि ते पतित पावन मंदिर जे बांधलेलं आहे रत्नागिरीच्या तिथं, तर त्याची कोनशिला डॉक्टर कोटींच्या हस्ते, ते शंकराचार्य त्या भागातले आपण म्हणतो, त्यांच्या हस्ते ज्या वेळेला ती होते, ती बातमी आल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की अशी मंदिरं बांधणं योग्य आहे का. तर ते काय म्हणतात ते बघूया आपण. बहिष्कृत वर्गासाठी खास देवळांची जरूर आहे असं आम्हाला वाटत नाही. इतकेच नव्हे तर अशी खास देवळे बांधल्यास अस्पृश्यतेचा प्रश्न सुटणे अधिक लांबणीवर पडेल अशी आमची पक्की समजूत आहे. अस्पृश्यांची मागणी मुख्यतः अस्पृश्यता निवारणासंबंधीची आहे. अर्थात सध्या अस्तित्वात असलेल्या इतर हिंदू समाजाच्या बजनुकीच्या देवळात त्यांना प्रवेश हवा आहे. देवळे नाहीत म्हणून देवाची भक्ती करता येत नाही असे आम्ही म्हणत नाही. घरी बसूनही देवपूजा करता येते, देवाचे स्मरण करता येते, त्याला देऊळच पाहिजे असं नाही. मात्र अस्पृश्य करता खास देवळे बांधल्याने स्पृश्य अस्पृश्य यांच्यामधली भेद रेषा कायम राहणार आहे. रत्नागिरीचे नवीन देऊळ महार चांभाराचे देऊळ म्हणून मानले जाईल व 16 लोकांना आपली देवळे विटाळापासून सुरक्षित राहिल्याबद्दल समाधान वाटण्यास मात्र कारण होईल याविषयी आमची खात्री आहे. राजर्षी कीर यांनी नकळत, जरी सदहेतूने होईना का, परंतु कुर्तकोटीसारख्यांच्या नादी लागून अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात सतत पैसे खर्च करून मोठी हानी केली आहे असेच आमचे मत आहे. आणि कीर यांनी देऊ केलेली ही खास देवळाची देणगी रत्नागिरी येथील आमच्या बहिष्कृत वर्गीय बंधूंनी आताच साभार नाकारावे अशी आमची त्यांना सूचना आहे. म्हणजे वेगळी मंदिरं, वेगळे रस्ते, वेगळ्या विहिरी जर बांधल्या तर तुम्ही एकत्र येणारच नाही, हेच त्यांना सांगायचे. आता सुरत इथं 29 साली डॉक्टर कुर्तकोटींचं एक हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये भाषण झालं आणि त्यावेळेला ते सांगतात की हिंदू समाजामध्ये धर्मांतर करून इतर धर्मातली लोक आपण आणली पाहिजेत आणि धर्मांतर करून आणताना त्यांच्यासाठी आपण वेगळ्या जाती आपण निर्माण करूया, आपण त्यांचं धर्मांतर केलं पाहिजे. मग त्यांना ते शंकराचार्य की प्रति शंकराचार्य असं ते त्यांची टिंगल म्हणूया आपण, किंवा हे केलेलं आहे, त्यांचं हेडिंग तसं दिलेलं आहे. आता पुढे ते वटावणीची भाषा. तर हे जे भालाकर भोपटकर जे आहेत त्यांनी काय केले की एका 12 नाशिकच्या इथं जळगाव एरियामध्ये 12 महार लोकांनी मुस्लिमांमध्ये धर्मांतर केलं, इस्लाममध्ये. आणि मग त्यावेळेला भोपटकर म्हणताय की तुम्ही खुशाल मुसलमान व्हा, आम्हा स्पृश्यांचे तुमच्या वाजून काही अडत नाही. 6 कोटी अस्पृश्यांना आम्ही भावी हिंदू समाजात केव्हाच वजा केले आहे. आता गंमत बघा की 6 कोटी तुम्ही अस्पृश्य आहात ना, आम्ही तुम्हाला मानत नाही, आम्ही तुम्हाला वजाच केलेला आहे. मग आंबेडकर त्याला उत्तर देताना म्हणतात, परंतु लक्षात ठेवा हे 6 कोटी अस्पृश्य हिंदू लोक मुसलमान झाले की मुसलमानांबरोबर सामना करताना या 6 कोटीची भर घालूनच तुम्हाला प्रतिपक्षाच्या संख्याबलाचा हिशोब करावा लागेल. तुमच्या सत्तेच्या वल्गना बहिष्कृत वर्गाला चिडवणाऱ्या आहेत. ही तुमची दटावणीची व धमकीची भाषा बहिष्कृत वर्ग केव्हाही ऐकून घेणार नाही, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे असे. म्हणजे बिनकामाचं तुम्ही लोकांना डिवचणं. आणि कशासाठी हे करायचं, तर पुढचा चॅप्टर आहे ब्राह्मणेतर स्पृश्यांचे परोपदेश पांडित्यम. म्हणजे याच घटनेला कोल्हापूरचं हंटर म्हणून जे वृत्तपत्र आहे त्याचे
खंडेराव गोपाळराव बागल म्हणून यांचं ते पाक्षिक किंवा वर्तमानपत्र आहे. तर ते त्यावेळेला सल्ला देतात की अस्पृश्याने मुसलमान होण्याच्या बरीच न पडता देवळात शिरण्याचा सत्याग्रह करावा आणि आपली अस्पृश्यता दूर करून घ्यावी. मग बाबासाहेब त्यांना सांगतात की आम्ही तो प्रयत्न केल्यानंतर मराठी लोक काय करणार आहेत, आम्हाला मदत करणार आहेत की आम्हाला मारहाण करणार आहेत. आणि असं जर असेल तर फक्त लांबून सांगणं म्हणजेच तुमच्या मराठी वगैरे जातीची मनोवृत्ती या बाबतीत परदुःख शीतलम या म्हणीप्रमाणेच आहे. कारण तुम्हाला बहिष्कृताच्या मानाने सामाजिक विषमता बनण्यासारखी काहीच जाचत नाही. पाण्यासाठी उन्हातून मैल मैल तळतळत त्यांना जावे लागत नाही. त्यांच्या मुलांना ब्राह्मणाच्या मुलाबरोबर शाळेत जावयास हरकत घेत नाही. म्हणजे आम्हाला जे दुःख होतं ते दुःख तुम्हाला समजूनच येणार नाही, कारण ते दुःख ज्या पद्धतीचं आहे तर त्या दुःखाची कल्पना तुम्हाला येणार नाही. तर तुम्ही व्यवस्थित विचार करून सल्ला देत चला असं त्यांना ते सांगायचे आहे. आता भोजन भास्कराचा उर्मटपणा सालाबाद प्रमाणे पुणे येथे लोकमान्य भोजनाचा समारंभ घडवून आणला. त्या भोजनाची जाहिरात करताना भोपटकर म्हणतात की लोकमान्यपंथी अस्पृश्य लोकांचेच हे जेवण आहे असे म्हणून न थांबता त्या भोजनात अस्पृश्यांना घेतलं जाणार नाही असे मुद्दाम जाहीर केले. मग तिथं एक व्यक्ती, बहिष्कृत वर्गातील एक व्यक्ती पत्र लिहून कळवते विविध वृत्तामध्ये की फुकटच नव्हे तर 4 आणे देऊन दक्षिणा देऊन सुद्धा आम्ही तुमच्या जेवणाला येणार नाही. आम्हाला तुमचं एकूण मानसिकता माहिती आहे आणि तुमच्याबरोबर जेवणाची आम्हाला कुठलीही इच्छा नाही. पुढे हरदासाचा ट्रेड युनियन म्हणून एक चॅप्टर आहे. त्याच्यात हरदासांची एक युनियन तयार झाली होती आणि जिथं जिथं हे गणपतीच्या वेळेला जे मेळे तयार होत होते त्यावेळेला मेळे गाण्यासाठी जे युवक जायचे, तर त्याच्यात जे अस्पृश्यांचा जो मेळा तयार झाला होता तो मेळा जिथं जाईल तिथं हरदासांनी जायचं नाही असं ह्या युनियनने ठरवलं होतं. आणि त्याच्यामुळं त्याचं इथं समाचार ह्या ह्याच्यात त्यांनी घेतलेला आहे. आणि याच्यातला शेवटचा भाग या ग्रंथातला मी घेतोय. एकाक्ष हिंदू समाज म्हणजे एका हरणाची गोष्ट सांगितली की एक डोळा फुटलेलं हरिण होतं आणि ते ज्या वेळेला तळ्यावरती पाणी प्यायला जायचं तर ते पाणी प्यायला गेलं की जो फुटका डोळा आहे तो फुटका डोळा ते पाण्याच्या दिशेने ठेवायचं आणि जो धडका डोळा आहे तो ते जमिनीच्या दिशेने, म्हणजे कुठल्या कोल्ह्यानी वाघाणी सिंहानी आपल्यावरती झडप घालू नये म्हणून ते जमिनीकडे ठेवायचं. आणि तशा पद्धतीने हिंदू समाज कसा एकाक्ष आहे हिंदू धर्मातल्या म्हणजे हे जे आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हिंदू समाजातील विषमतेकडे त्याने आपला फुटका डोळा ठेवलाय आणि धडक्या डोळ्याने त्याला राजकीय गुलामगिरी दिसते, परंतु सामाजिक गुलामगिरीसाठी फुटक्या डोळा वाट्याला येतो. धडक्या डोळ्याला त्याला धर्मशास्त्रातला स्वच्छतेचा उपदेश दिसतो, परंतु ब्राह्मणाच्या पायाचे घाणेरडे पाणी पिण्याने ब्राह्मणेतरांना मोक्षलाभ होतो या शिकवणीची आचरणपणा फुटक्या डोळ्याने पाहण्यात येते. धडक्या डोळ्याला मुसलमान व ख्रिस्ती धर्माची चढाई दिसते आणि त्यामुळे संघटन व शुद्धी याची आवश्यकता पडते, परंतु अंतस्थ विघटन व अंतशुद्धीचा अभाव पाहण्याच्या वेळेस फुटका डोळा पुढे येतो. म्हणजे या फुटक्या डोळ्याच्या रूढीप्रियतेचा व स्वार्थाचा पडदा आलेला आहे. तो पडदा शस्त्रक्रियेने काढून टाकून डोळा नीट करणे शक्य आहे, परंतु या डोळ्यावर शस्त्रिय करून घेण्यास हिंदू समाज तयार होत नाही, कारण या फुटक्या डोळ्याचा आपल्या सोयीप्रमाणे उपयोग करता येतो. म्हणजे जसं भालाकार बोपटकरांनी मागं एके ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्ही 200 वर्ष वाट बघा, तुम्हाला लवकर धार्मिक स्वातंत्र्य मिळणार नाही. मग त्यावेळेला आंबेडकरांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला सांगताय की लवकर तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही, मग तुम्ही हजारो वर्ष पारतंत्र्यात आहात, मग तुम्हाला तरी स्वातंत्र्य कशाला एवढं लवकर पाहिजे. आणि अशा पद्धतीनं भोपटकरांनी अतिशय टोकाची भूमिका घेतलेली ह्या 2-3 वर्षात दिसते आणि त्याला डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या पद्धतीनं समाचार घेतलेला आहे. आता मी आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांच्या भाषणांची काही एक 5-6 भाषणांमधले काही महत्त्वाचे उतारे आपण घेऊया की जेणेकरून बाबासाहेबांचं मतपरिवर्तन कसं होत होतं याच अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं जे टोक आपल्या भारतामध्ये आताचं जे आहे त्यांच्या याच्यानंतर म्हणजे गेल्या 4000 वर्षामध्ये जे काही घडत होतं ते सगळ्या गोष्टींचं आकलन करून त्याच्यामधून ॲक्शन घेणारी बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती आहे की जी या आपल्या काळामध्ये झालेली आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या माध्यमातूनच दलित समाजाचं आणि उपेक्षित समाजाचं जे खरं अंतरंग आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आता त्यांनी एके ठिकाणी म्हटले, अमरावतीला त्यांची 27 साली एक सभा झाली होती, तिथं ते अस्पृश्यांबद्दल म्हणतात
की अस्पृश्यतेमुळे अस्पृश्यांचेच नुकसान झाले असे नसून त्याच्याबरोबर स्पृश्यांचे तसे देशाचेही अपरित नुकसान झाले आहे. अस्पृश्यतेच्या कलंकाने अस्पृश्यच कलंकित झालेले आहेत असे नव्हे तर स्पृश्यही कलंकित झाले आहेत. कारण ज्यास कमी मानण्यात येते त्याचा अवमान होतोच, पण जे कमी मानतात त्यांची नीती खालवलेली दिसते. आणि ज्या वेळेला अस्पृश्य लोक अस्पृश्यतेच्या गर्तेतून निघून त्यांचे आत्मस्वातंत्र्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि उन्नती जर त्यांची झाली तर आपल्या पराक्रमाने बुद्धीने उद्योगाने देशाच्या भरभराटीस ते कारणीभूत होतील. या दृष्टीने पाहिले तर अस्पृश्यते निवारणाची चळवळ केवळ पतितोद्धाराची चळवळ नसून खऱ्या लोकसंग्रहाची चळवळ आहे. पुढे ते म्हणतात की एखादा हिंदू माणूस जर हिंदू समाजाचा घटक झाला तरच तुम्ही त्याच्यावरती अन्याय करू शकता, पण तो जर मुस्लिम झाला तर ख्रिश्चन झालं तर तुमची अन्यायाची परिसीमा संपते, तिथे तुम्ही त्यांना त्रास देऊ शकत नाही. म्हणजे शेवटी आम्ही परधर्मात गेलो, आम्ही का जात नाही परधर्मात, त्याच्यासाठी पुढे ते सांगतात की अस्पृश्यता निवारणाचा साधासुद्धा उपाय न करता परधर्मात जाऊन हिंदू धर्मास क्षय लागू देण्याऐवजी त्यातच राहून आपल्याला असेल तितकी शक्ती खर्च करून आपली माणुसकी मिळवावी असा जो त्यांनी निश्चय केला आहे, त्यावरून त्यांनी आरंभलेले कार्य स्वतःच्या उद्धारापुरते नसून हिंदू धर्माच्या उद्धाराकरता हेच खरे आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी हे अमरावतीला 27 साली सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक हे घेतो की 18 जानेवारीमध्ये 18 जानेवारी 28ला त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथांच्या यात्रेनिमित्त जमलेल्या अस्पृश्य समाजातील लोकांना उद्देशून ते म्हणतात, तिथं जे त्यांनी भाषण केले त्याच्यात त्यांनी सांगितले, स्पृश्यांसाठी म्हणतात की तुम्ही जर आमच्या लोकांची सहानुभूती बाळगता म्हणजे उच्चवर्णीयांसाठी, तर तुम्ही आमच्या लोकांच्या सभेत येऊन भाषणे करण्याऐवजी स्पृश्य लोकांची सभा भरवून त्यांच्यात आमच्याविषयी सहानुभूती उत्पन्न करण्याचा प्रयत्न कराल तर अधिक बरे होईल. मराठी लोकांनाही त्यांनी सांगितले की तुम्ही शहरात सभा भरण्याऐवजी खेडेगावात जर ती भरवली पाहिजे, कारण तेथील लोकांची स्थिती आपण कुलाबा जिल्ह्यात पाहिली त्यावरून अगदी टोंग्यासारखी आहे. त्यांना शहाणे करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. म्हणजे शहरामध्ये मेळावे सभा घेऊन उपयोग नाही, जिथे ऍक्च्युअली जास्त अॅट्रॉसिटी होते अशा ठिकाणी तुम्ही जाऊन लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की खरा धर्म काय आहे ते. आणि हे अतिशय योग्य आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुम्ही चेहऱ्यावरती घाण असेल तर चेहरा साफ केला पाहिजे, आरसा साफ करण्यात काय अर्थ आहे. आता दादरला गणेशोत्सवामध्ये भाषण करताना ते म्हणतात 28 साली 25 सप्टेंबर 28ला त्यांचं दादरला भाषण झालंय मुंबईमध्ये. ते म्हणतात की अस्पृश्यते निवारण चळवळीचाही असाच इतिहास आहे की ब्राह्मणादी पांढरपेशा वर्गातील काही सुधारक उदारमतवादी लोकांनी अस्पृश्यांना आधी सहाय्यतेचा हात दिला, मग आगरकर रानडे लोक अस्पृश्यांना शिवण्यास हरकत नाही असे म्हणत त्यांच्या सभेला वगैरे हजर होऊन त्यांना सुधारणेच्या सहानुभूतीपर गोष्टी सांगत आणि यामुळे आपल्या जातीची निंदाही सोसावी लागे. पण या सुधारकांना ज्या जातीत जन्म झाला त्याच जातीत त्यांना अनेक सुधारणा घडवून आणायच्या होत्या. त्यांना मागासलेल्या लोकात गावठी मराठी भाषेत पाठ असे म्हणतात. ते पाठ अगर पुनर्विवाह स्त्रियांचे करावे अगर करू नयेत, विधवांचे केशवपन करणे शास्त्रसंमत आहे किंवा नाही, पुरुषांनी केस राखावेत की नाहीत, स्त्रियांनी शिक्षण घ्यावे की नाही, पांढरपेशा प्रश्नांची चर्चा करण्यात या पुढारलेल्या वर्गातील सुधारकांचा वेळ गेला. अस्पृश्यादी मागासलेल्या लोकांच्या हिताहिताशी या चर्चेचा काही संबंध नव्हता. ब्राह्मण स्त्रियांचे पुनर्विवाह रूढ झाले काय, अगर विधवांचे केशवपन होण्याची रूढी थांबली काय, अस्पृश्यतेच्या रूढीवर त्यामुळे काहीच परिणाम होणार नव्हता. आणि म्हणून मग ते म्हणतात की रानडे आगरकर महाराष्ट्रीयन ब्राह्मण सुधारक यांचं अस्पृश्यता निवारक प्रयत्नांची दिशा व मर्यादा होती. म्हणजे त्यांचं एक छोटंसं मंडळ होतं, त्याचा अस्पृश्य लोकांच्यापर्यंत त्याचं काहीच पोचत नव्हतं. पुढे ते म्हणतात की मानवजातीला स्वकीयांच्या गुलामगिरीतून सोडवण्याकरता दुसरी मानवजात मनोभावे झटल्याचे फक्त एकच उज्ज्वल उदाहरण ते अमेरिकेचं उदाहरण त्या भाषणात देत आहेत की अब्राहम लिंकनच्या काळामध्ये 1861-62ला जे तिथलं युद्ध झालं निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त करण्याचं, तर त्यावेळेला गोऱ्या लोकांमधले वडील म्हणजे मुलगा बापाशी, भाऊ भावाशी, मित्र मित्राशी लढलेले आहेत. जातीभेदाची कुऱ्हाड दूर करण्यासाठी शेवटी आपल्या समाजात जर असं घडलं म्हणजे जसं अमेरिकेत झालं तरच आपल्या समाजामध्ये होऊ शकेल, नाहीतर अस्पृश्यता जाणार नाही असं ते त्यावेळेला म्हणतायत. मार्च 36 साली त्यांनी जो अनिलेशन कास्ट म्हणून एक हे लिहिला होता, तर त्याच्यात ते म्हटले होते की अस्पृश्यांना देवळात येऊ द्यायचे नाहीत, हिंदू विहिरीत पाणी घेऊ द्यायचे नाही, शाळेत येऊ द्यायचे नाही, त्यांना हिंदू स्मशानभूमीत प्रेताचे दहन व दफन करून द्यायचे नाही, खालच्या वर्गाने अनुकरणाने देखील सुसंस्कृत होऊ नये म्हणून अस्पृश्यांनी द्विजांप्रमाणे उपनय करून जानवे घालू नये, हिंदूंच्या खानावळीत अस्पृश्यांना प्रवेश देऊ नये आणि मेलेली जनावरे ओढण्यात भाग पडावे व अस्पृश्यांनी उच्च प्रतीचे अन्नग्रहण करणे, राजमार्गावरून वरात नेणे अथवा घोड्यावरून नवरदेव नेणे, बिगारी काम नाकारणे अथवा कामाचा मोबदला मागणे आदी एक व अनेक बाबीबद्दल
हिंदू समाज अस्पृश्यावर अत्याचार करीत असतो. आणि त्याच्यामुळं हिंदू समाजामध्ये अन्याय होत असल्यामुळं तिथं कशा सुधारणा केल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे, आपलं कसं चुकतंय. मग तिथं ते हिंदू समाजाचं हे करताना म्हणतात की हिंदू धर्म हा तत्वप्रधान नसून नियमप्रधान आहे. नियमानुसार केलेली कृती निवळ यंत्रवत होत असते. सोहळ्या ओळ्याचे नियम, कर्मकांडे, पूजा अर्चा यालाच हिंदू लोक धर्म म्हणतात. त्यांचे दृष्टीने तत्वज्ञान देखील सर्वसमावेशक स्थलकाल निरपेक्ष नाही. त्यामुळे हा धर्म लोकधर्म होऊ शकत नाही. आता कर्मकांडात अडकलेला धर्म, दुजाभाव, जाती आणि पातींमध्ये विखरलेला, त्याच्याबद्दलचं हे अनालिसिस बरोबरच आहे. म्हणजे खरं तत्वज्ञान जे आपलं अद्वैत सिद्धांताचं आहे ते आपल्याला इथं कुठे रिफ्लेक्टच होत नाहीये. पुढे ते म्हणतात की जाती संस्थेने हिंदू समाजाचे विघटन, नैतिक अधपतन केलेले आहे. हिंदू समाज नावाचा समाजच अस्तित्वात नाही. 18 पगड जाती आहेत आणि जातींचे स्वभाव कसे असतात. एका जातीला दुसरीबद्दल आपुलकी नाही, स्वतःचं वेगळेपण ते कायम ठेवते, आपल्याच जातीत भोजन विवाह घडवून आणते, इतरांना मज्जाव करते आणि जाती पेहराव असतो त्यांचा जातीवाचक वेगवेगळा. तर समाज ही संस्था निर्माण होण्यासाठी त्यांचं एकमेकाशी मिळणं, एकमेकांच्या घरी म्हणजे जाणं, ज्याला आपण म्हणतो रोटी व्यवहार किंवा एकमेकाच्या घरी जाणं, हे सगळं झाल्याशिवाय जाती व्यवस्था नष्टच होणार नाही. ब्राह्मण ब्राह्मणेतर स्पृश्य असे भेद पोचण्यात येतात. एक जात दुसऱ्या जातीबद्दल द्वेषमूलक प्रचार करते. मग शिवाजीचा राज्याभिषेक आणि पंडितांनी विरोध, आणि मग पेशव्यांच्या काळामध्ये कसं झालं, रामदासांना शिवाजीचं गुरु म्हणून कसं थोपवलं स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी, हा सगळा त्यांनी इथं भाग घेतलेला आहे. मग ते दैवज्ञ ब्राह्मणांची भांडणं कशी, धोत्राचे सोगे कुणी कुठले नेसावेत, काय करावेत, असं सगळी चर्चा जी आहे ती इथं झाली. ती आपण मागच्या वेळेला बघितलेली आहे, ती आपण पुन्हा रिपीट करत नाही. नाशिकला पुन्हा 38 साली चातुर्वर्ण्यामुळे हिंदुस्थानचा ऱ्हास कसा झाला याच्यावरती बोलताना ते म्हणतात की हिंदुस्थानच्या इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास हिंदुस्थानात आजपर्यंत प्रजासत्ताक राज्यपद्धती अंमलात आली नव्हती. अनेक ग्रंथाच्या वाचनाने मला जी माहिती आहे त्यावरून स्पष्ट दिसते की हिंदू राष्ट्राचा ऱ्हास हा अदपात हिंदूंना मान्य असलेल्या चातुर्वर्ण्यामुळे झाला. चातुर्वर्ण्याची प्रथा सुरू होऊन आज जरी अनेक शतके झाली असली तरी त्या प्रथेची पाळ्यामुळे हिंदू संस्कृती खोलवर जाऊन भिडली असल्याने तिचे अनेक दुष्परिणाम हिंदुस्थानास भोगावे लागले आहेत. चातुर्वर्ण्याची शिकवणूक म्हणजे ब्राह्मणांनी विद्या शिकावी, क्षत्रियांनी लढावं, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी सेवा करावी. त्याच्यामुळं झालं कसं, ज्यावेळेला भारतावरती वेगवेगळे अलेक्झांडरपासून मुस्लिमांची किंवा इंग्रजांची जी आक्रमणं झाली तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की अलेक्झांडर आला, मोहम्मद तुगलक आला तर मुठभर क्षत्रियांनीच तिथं लढायचं. ब्राह्मणांनी हातात शस्त्र घ्यायचं नाही, वैश्यांनी शस्त्र घ्यायचं नाही, शूद्रांनी शस्त्र घ्यायचं नाही. खरं तर सगळ्यांच्या हातात, ज्यांच्या हातात मनगटात ताकद आहे त्या सगळ्यांच्या हातात शस्त्र दिलं असतं तर आपण पारतंत्र्यात कधीच पडलो नसतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग शेवटी ते म्हणतात की पेशवाईच्या असतानंतर इंग्रज अंमल सुरू झाला. एकेकाळी राज्य करणारे क्षत्रिय आज खोटे आहेत. जर पाहाल तर राज्यकारभार ज्या क्षत्रियांनी हाकावा ते क्षत्रिय डोक्यावर तांबडी पगडी, गळ्यात पट्टाशी, चपराशाची कामे करताना बरेच दिसतील, असं स्पष्ट त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आता पुढचं 1936 अमरावतीच्या मंदिराच्या बाबतीत ज्यावेळेला एवढे सगळे सत्याग्रह झाले, आपण याचा जो बघितला चौदार तळ्याचा असेल किंवा नाशिकचा जो असेल, तर हे सगळे सत्याग्रह झाल्यानंतर शेवटी 36 साली अमरावतीला ते म्हणतात की आम्हाला पूर्वी देवळावर सत्याग्रह करण्यात जितका आनंद वाटत होता तितकाच आता तिरस्कार वाटतोय. जेव्हा महात्मा गांधीजींनी स्वराज्याचा प्रश्न हाती घेतला तेव्हाच आम्ही त्यांना अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका असे बजावले. परंतु अस्पृश्यतेचा प्रश्न हा स्वराज्याचा एक अंग आहे असे सांगून ते स्वस्थ राहिले. आम्ही धर्मांतराची घोषणा केल्याबरोबर हिंदू लोकांना इतका भाऊ वाटण्याचे कारण काय हेच आम्हाला समजत नाही. हिंदू धर्म जर आम्हाला हिंदू म्हणून घेण्यास तयार नाही तर आम्ही देखील स्वतःला हिंदू म्हणून का घ्यावे. ज्या धर्मात समता, प्रेम व आपुलकीची भावना नाही त्या धर्मात मी त्या धर्माला मी धर्म म्हणण्यास तयार नाही. पुढचं एक व्याख्यान आहे जून 36 सालचं, मुंबईतलं संत समाज परिषदेमध्ये झाले आणि तिथं सांगतात की समाजामध्ये ढोंगी संत कसे फोपावलेलं आहे साधू लोकांचं. खरे साधू कसे असतात की अंगाला रागपासून समाजापासून दूर राहतात. निव्वळ जटा, दाढी, माळा, रंगीत फडकी या बाह्य लक्षणांनी खरा साधू होत नाही. समाजात जिकडे तिकडे अधोगती झालेली दिसून येते. समाजात ठिकठिकाणी जुलूम जबरदस्ती केली जाते. समाजात होत असलेला अन्याय, जोर जुलूम यांचा प्रतिकार करणे साधूचे कर्तव्य आहे. तेच लोककल्याण आहे, हीच खरी लोकसेवा आहे. त्याच्यानंतरचं पुढचं एक व्याख्यान आहे देहू रोडला, ज्यावेळेला ते पहिलं बुद्ध मंदिरात गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला गेलेले असतात. 25 डिसेंबर 54ला ते म्हणतात
की नुकताच माझ्याविषयी श्री लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक लेख लिहिला. माझ्या निदर्शनास आणण्यात आले. माझ्याविषयी सहसा कोणी लिहित नाही आणि लिहिलेच तर ते चांगले असेलच असे सांगता येत नाही. श्री जोशी यांनी आपल्या लेखाच्या शेवटी म्हटलेलं आहे, हे 54 सालचं भाषण आहे. डॉक्टर आंबेडकरांचे अवतारकार्य आता संपले असे लिहिले आहे, पण माझे अवतारकार्य संपले नसून त्याला सुरुवात होते आहे. लक्ष्मण शास्त्रीसारख्या विद्वान मनुष्य असे लिहितो, याला काय म्हणावे. आम्ही महाडचा सत्याग्रह केला, तुम्ही लोक आम्हाला हिंदू म्हणताना, मग हे लोक आपल्याला पाणी प्यायला देतात की नाही हे पाहण्यासाठी हा सत्याग्रह केला. आपल्याला देवळात जाऊ देतात की नाही हे बघण्यासाठी मंदिर प्रवेशाची चळवळ केली. इतके दिवस नांगरट झाली, जमीन आता पेरायची उपयोगी झाली. माझे आयुष्य आता थोडे राहिले. दुर्दैवाने जे सामाजिक कार्य माझ्या हाती ती माझ्याकडून पूर्ण झाली नाहीत, परंतु इथून पुढं बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मी बाहेर पडणार आहे. जसं जैन साधू नग्न हिंडतात तसं लंगोटी, कांबळी, काठी हा जो आमचा पेहराव आहे तो घालून मी नग्न सुद्धा हिंडून पण धर्माचं हे करणार आहे, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. पुन्हा नरे पार्क 8 मेला 53 सालचं एक व्याख्यान आहे आणि तिथं ते पेशवाईच्या काळामध्ये कपडे विक्रीसाठी दलितांची कशी अवस्था होती त्याचं वर्णन सांगितले. की आई त्यांना सांगायची की पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबद्दल कायदे होते. माझी आई सांगत असे, महार लोकांना कपडा विकत घ्यायचा असेल तर तो लांबून पाहावयाचा, दुकानात त्यांना प्रवेश नसायचा. दुकानदार त्यांना लांबून कापड दाखवायचा, हे मंजूर असेल तर त्यांनी पैसे लांबून ठेवायचे, ते दुकानदाराने घ्यायचं. मग त्याच्यात तांब्यानं पाणी आणून त्या कापडावरती शिंपडायचं. नंतर ते कापड खाली चिखलामध्ये थोडंसं घासायचं, नंतर बोट घालून ते फाडायचं, कारण मळलेली कपडे अस्पृश्याने घातली पाहिजेत आणि त्याचबरोबर फाटलेली कपडे घातली पाहिजेत. म्हणून ते नवीन खट्ट विकत घेतलेलं कापड सुद्धा फाडून आणि मळवून दिलं जायचं. अशा पद्धतीनं आंबेडकरांनी त्या व्याख्यानात सांगितले. आणि बुद्ध जयंतीची 25,000 वर्षे ज्या वेळेला बुद्धांच्या जन्माला झाली, ते 24/5/56चं जे व्याख्यान आहे नरे पार्कला मुंबई इथं झालं होतं, तर त्याच्यामध्ये बौद्ध धर्माबद्दल सावरकरांनी जी कॉमेंट मारली होती त्याच्यावरती त्यांनी म्हटलेलं आहे की बौद्ध धर्मावरती बरेच खोडसाळपणे टीका करतात, त्यापैकी सावरकर एक होता. वास्तविक त्यांना काय म्हणायचे हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाईट मनुष्य आहे असे त्यांना म्हणायचे आहे काय? बौद्ध धर्म प्रचारक राजे वाईट होते असे त्यांना म्हणायचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी. मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिद्ध केलेला बौद्धांच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद या लेखातून त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. सावरकरच काय कुणालाही बौद्ध धर्माबद्दल काही विचारायचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे. त्यांना उत्तर देण्यास माझ्यात हिंमत आहे. भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्षू संघ होता त्यात 75% ब्राह्मण होते, सावरकरांना माहीत आहे काय? सारीपुत मुगलायन सारखे पंडित ब्राह्मण होते, हे सावरकरांनी विसरू नये. सावरकरांना मला असा प्रश्न विचारायचे की पेशवे कोण होते, ते भिक्षू होते काय? पण त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले, तेव्हा अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या पण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले, पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले. कुणी किती खोडसाळ टीका केली तरी माझा वर्ग निश्चित आहे, मी बौद्ध धर्म स्वीकारणारच. हे 56 सालचं त्यांचं आहे. आणि शेवटी 14 ऑक्टोबरला नागपूर इथं ते बौद्ध धर्मांचा स्वीकार करतात. आणि तो बौद्ध नागपूरलाच का करतात तर काही जण त्यांना विचारतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा ब्राह्मण मंडळ तिथं जे आहे त्यांना हे करण्यासाठी तुम्ही नागपूर निवडलं का? तर ते म्हणतात की नाही, नागपूर हे नागवंशीय राजांचं ठिकाण होतं आणि आमचे ते पूर्वज आहेत म्हणून नागपूर हे निवडलेलं आहे. आणि मग त्या 22 प्रतिज्ञा तिथं ज्या वाचल्या जातात, ह्या 22 प्रतिज्ञा आपण एकदा जस्ट थोडक्यात समजून घेऊया. ते म्हणतात की 5 लाख लोक त्यावेळेला जी जमली होती ते सगळे उभे राहून बाबासाहेबांच्या बरोबर धर्मांतर दीक्षा ज्यावेळेला घेत असतात त्यावेळेला 22 प्रतिज्ञा म्हणतात. ते काय म्हणतात की मी ब्रह्मा, विष्णू, महेश, राम, कृष्ण, गौरी, गणपती या देवता मानणार नाही, त्यांची पूजा उपासना करणार नाही. अवतार मी पद्धत मानणार नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हे मानणार नाही. त्याच्यानंतर मी श्राद्ध, पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धर्माच्या विरोधी विसंगत कोणतंच आचारकर्म करणार नाही. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मानतो. समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. भगवान बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. 10 परिमिता पाळीन. प्राणी मात्रावर दया करीन. मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी प्रज्ञाशील, करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून जीवन जगेन. माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या
आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो, बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो. बुद्ध धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे. इथपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. आणि दुसऱ्या दिवशी व्याख्यानामध्ये ते सांगतात की मी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं मला, की मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते, एवढा वादविवाद सर्वत्र होत आहे, पण एकाही माणसाने मी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा प्रश्न मला कुणी विचारला नाही. दुसरा कोणताही धर्म स्वीकारता हाच धर्म स्वीकारला तर धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य महत्वाचा प्रश्न असतो की कोणता धर्म तुम्ही स्वीकारणार, हे ताऊन सलकून पावले पाहिजे. आम्ही हिंदू धर्म त्यागाची चळवळ 35 पासून येवले येथे ठराव करून हाती घेतली. मी हिंदू धर्मात जन्मलो तरी धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती. काल मी ती पूर्ण करून दाखवली आणि आता मी आनंदी आहे अशा पद्धतीनं त्यांनी हे केले. त्याच व्याख्यानात पुढे ते म्हणतात की धर्माची आवश्यकता गरिबांना आहे, पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब माणूस जगतो तो आशेवर, होप, जीवनाची मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल. धर्म आशादायी बनवतो, पीडितांना गरिबांना संदेश देतो, काही घाबरू नकोस, जीवन सर्व ठीक होईल, जीवन आशादायी होईल. म्हणून गरीब व पीडित मनुष्य मात्र धर्माला चिकटून राहतो. आणि मग अशा धर्माला चिकटून राहण्याची ज्या गरिबांना गरज असते त्याच गरिबाची जर नाडवणूक धर्माच्या नावाने केली तर त्यांनी जगायचं कसं. आणि अशा पद्धतीनं ह्या पद्धतीनं म्हणजे जसं मी म्हटलं की आपण हे तिसरं व्याख्यान जे धर्म या विषयाशी संबंधित आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये जी आपण एकूण कर्मकांडाच्या बाबतीत जी टोकाची भूमिका घेतली गेली आणि त्याच्यामुळे जे नुकसान होत गेलं ते नुकसान कशा पद्धतीनं आपण बघतोय, धर्मांतरापर्यंत कसं गेलं, तर हे लक्षात घेऊन आपण त्या पद्धतीनं समाजामध्ये कशा हे केलं पाहिजे, वागलं पाहिजे, लोकांशी कसं बोललं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मी शेवटचं म्हणजे हू एर शूद्राज म्हणजे डॉक्टरांनी ज्या वेळेला शूद्रपूर्वी कोण होते हे 15-20 वर्ष वेगवेगळ्या ग्रंथांचा, ऋग्वेदापासून सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून फार मोठा 250 पानांचा ग्रंथ लिहिला आणि तोच ग्रंथ आता सगळे फॉलो करायचा प्रयत्न करतात. पण त्यावेळीची अवस्था कशी होते तर त्यावेळेला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना लोकांनी खुनाच्या धमक्या दिल्या, अपमानकारक शेकडो पत्रे लिहिली, हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे परंतु धर्म आणि हिंदू धर्माचा धार्मिक इतिहास हे तुमचे विषय नव्हेत व त्यासंबंधी तुम्ही चकार शब्दही काढता कामा नये, अशा प्रकारच्या अरेरावीच्या धमक्यांचा भरणा जास्त होता. प्रस्तावनेत बाबासाहेब पुढे म्हणतात, मी हे जे पुस्तक लिहिले आहे ते जीर्णमतवादाला आव्हान आहे. इथे हिंदू धर्माच्या ग्रंथामध्ये संशोधनांती मला जेवढी ऐतिहासिक सत्य सापडतील तेवढी मी सर्वांसमोर मांडेन. या ग्रंथातील जे आदेश, नीती, नियम हिंदू माणसाच्या रासाला आणि अधपतनाला कारणीभूत झालेली आहेत त्याची ओळख झाल्यानंतर मला जो निष्कर्ष काढायचा सांगायचा आहे तो मान्य करण्यासाठी कदाचित सध्याच्या पिढीतील हिंदू लोक तयार होणार नसतील तर पुढच्या पिढीतील हिंदू नक्कीच तयार होतील याची मला खात्री आहे. याबद्दल मी पूर्ण आशावादी आहे. म्हणजे 1946 10/10/46 साली त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे की ज्या वेळेला त्यांना धमकी दिली जात होती त्यावेळेला ते म्हणतायत की तुमची पिढी नाही पण हिंदू धर्माची पुढची पिढी जी आहे ती तरी माझं लिखाण आणि माझं एकूण हे समजेल आणि मी हे का लिहिलं हे समजून घेईल. दुर्दैवानं धर्मांतर झालं, अर्थातच बौद्ध धर्म आपलाच भाग आहे किंवा आपला हे म्हणूया. पण हे असं अशी वेळ आपल्या देशावरती जर आपल्या देशाचा जर इतिहास बघितला गेला 2-2.5 हजार वर्षातला किंवा 4,000 वर्षातला तर मग जो धर्मामध्ये काही सूचना सुधारणा करायचा प्रयत्न करतो त्याचा वेगळा पंथ वेगळा धर्म होत आहे. आणि मग आपल्या देशामध्ये जातीव्यवस्था अशीच शिल्लक राहिलेली आहे. पुढचा जो आपला शेवटचा भाग असेल ह्या धर्म या संबंधित आहे तर आपल्या देशात मुस्लिम आले, ख्रिश्चन आले आणि मग आपल्या देशातल्या मुस्लिमांमध्ये आणि ख्रिश्चनांमध्ये कशा जाती हे झाल्या आणि आजची सध्याची स्थिती म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय घटनेच्या मान्यतेनंतर आपली आताची स्थिती कशी आहे याच्यावरती थोडंसं विवेचन करून ही जी आहे जातीव्यवस्थेच्या संदर्भात आणि धर्म आणि जातीव्यवस्था हा जो आपण भाग घेतो त्याचा जो 4था पार्ट असेल तो आपण पुढच्या वेळेला घेऊया आणि मग स्त्रियांसंबंधित 1-2 चॅप्टर आपल्याला पुढे घ्यायचं आहे. तर हे करू. आज आपण इथंच थांबूया. हे थोडंसं लांबलं बोलणं पण हे लांबणार होतं, 100 मिनिटाच्या आसपास जाण्याची शक्यता होती. तर पुन्हा एकदा आपल्याला आरोग्य आणि शांतता आणि सुख लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद.